श्री गणेशाय नमः. जो देवादिदेव पुरातन, जो पूर्ण ब्रह्म सनातन, जो माया चक्र चाळक शुद्ध चैतन्य, तो श्रीकृष्ण रूपे अवतरला. ओम श्री गणेशाय नमः. या ठिकाणी श्रीकृष्णाचं रूप वर्णन करताना ग्रंथकर्ते सांगतात की मायाचं चालन करणारा आणि त्रिभुवनाचं रक्षण करणारा तो या द्वारकेमध्ये या ठिकाणी अवतरलेला आहे. दानव बहुत माजले, तिन्ही भक्तजन गांजले, या लागे निर्गुण गुण तो आले, त्याचे अवतरले कृष्ण रूप. आणि ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर पाप वाढतं, राक्षसांची संख्या वाढते, त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो आणि तशाच प्रकारे या ठिकाणी श्रीकृष्णांना अवतार घेतलेला आहे. वाष्णेय गंधर्व उन्मत तोची धृतराष्ट्र झाला सत्य, गजा युतबल अद्भुत कुरु कुळी जन्मला. आणि त्या ज्याप्रमाणे धृतराष्ट्र जन्माला आणि त्यावेळेस सुद्धा त्याला अवतार घ्यावा लागला, तशाच प्रकारे या ठिकाणीही यादवांच्या कुळामध्ये अवतार घेतला आणि या ठिकाणी राक्षसांचा संहार केला. दुष्ट कलीचे रूप सगळे ते दुर्योधन रूपी जन्मले, काम क्रोध मद मत्सर आगळे हृदय जयाच्या नांदते. आणि त्या धृतराष्ट्राच्या रूपाने त्या राम अवतारामध्ये तसंच झालं होतं की ते दुर्योधन, दुःशासन, 100 कौरव असेच पापी माजलेले होते आणि त्यांचा संहार करण्यासाठी अवतार घ्यावा लागला. दुःशासनादी बंधू शतभरी ते राक्षस प्रगटले, अविनवरी ते पौलस ते लंके माझारी, त्याचे हस्तिनापुरी जन्मले. आणि तोच त्या ठिकाणी जसा राम अवतारामध्ये या धृतराष्ट्राचा आणि कौरवांचा कुंभकर्ण राजा राम जन्मले, राम अवतार दुष्ट जन्मले. जय विजयांश रावण कुंभकर्ण, तेचे शिशुपाळ वक्रदंत दोघे जण, जरासंधादी काल यवन दैत्यांस सर्व जन्मले. आणि तेच त्या ठिकाणचे या कुळामध्ये या कंसाच्या रूपामध्ये विजय असलेले तेच पुन्हा या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. यव मागध चैद्य कौरव सकळ भौमासुर व बाणादी दुष्ट भूपाळ, हे दैत्याचे सबळ द्वारपार योगी जन्मले. आणि तेच योगी असलेले या ठिकाणी त्या कंसाच्या रूपानं त्याच्या बाजूनं पुन्हा जन्माला आलेले आहेत. वसुवीर गंगेच्या उदरी, तो भीष्म महाराज पृथ्वीवरी, तो प्रतापशूर ब्रह्मचारी महायोद्धा जन्माला. आणि तशाच प्रकारे महायोद्धा असलेला भीष्म त्या ठिकाणी जन्माला आला. जो का देव गुरु बृहस्पती, तोची द्रोणाचार्य निश्चिती कृपाचार्य, रुद्रगण क्षिती गौतम वीर्य जन्माला. आणि गौतम ऋषी असलेले, कृपाचार्य असलेले, द्रोणाचार्य असलेले यांनी सुद्धा पुन्हा पुन्हा असाच जन्माला यावं लागलं. शिवहृदयीचा जो का क्रोध प्रबळ, तो अश्वत्थामा बळे सबळ, सूर्या तो कर्ण निर्मळ, कुंती उदरी अवतरला. आणि सूर्य असलेला तो त्या कुंतीच्या उदरी त्यानं जन्म घेतला. अशा प्रकारे या ज्या वेळेस पाप माजतं त्यावेळेस या देवाने सुद्धा वेगवेगळ्या रूपाने अवतार घेतलेला आहे. यम समीर सचिवर अश्विनी दैव दोघे सुंदर, याचे धर्म भीम अर्जुन वीर नकुल सहदेव जन्मले. आणि तसेच यम आहे, इतर देव आहेत ते या ठिकाणी धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या पांडवाच्या रूपाने जन्माला आले. पंचसूर्य पृथ्वीवर अवतरले, कुंतीच्या उदरी उजळली सकळ धरित्री, प्रताप तेजे ज्यांची. आणि या 5 पांडवांच्या रूपानं या कुंतीच्या उदरीही जन्माला आले, म्हणजे अगदी 5 सूर्यच जन्माला यावेत अशा प्रकारचे प्रबळ जन्माला आलेले आहेत. दुर्वासमुखे मंत्र समिरे, फुकोनी कुंतीच्या कर्णद्वारे, 5ही दीप एकसरे पाजळले ते धरे. आणि तेच असले त्या दुर्वास ऋषीच्या कृपेनं, आशीर्वादानं या कुंतीच्या उदरी या 5 पांडवांचा जन्म झाला. पतंग ते कौरव निश्चिते, या पंचदीपावरी झेपावती परी, पक्षासहित भस्म होते राज्य लोभे झुंजता. आणि त्यावेळेस या पांडवांचं या ठिकाणी पुण्य होतं आणि कौरव त्या ठिकाणी पापी जन्माला आले होते. ज्याप्रमाणे एखादा पतंग किंवा फुलपाखरू देवावर झडप घेतं आणि ते जसं जळून भस्म होतं, तशा प्रकारे या पांडवांनी त्या कौरवांचा संहार केला. श्रीकृष्ण द्वारावतीची भवानी, 5 दिवटी हाती घेऊन, ब्रह्मांड मंडपी गोंधळ घालून, दैत्य सर्व रगडिले. आणि तेच दैत्य असलेले सगळे देवीचं रूप धारण करून या दैत्यांचा जसा संहार केला, तशाच प्रकारे या कौरवांचा संहार झाला. भूगोळ दुर्गी पांचयंत्रे, 556 स्वासत्ता औषधीची पात्रे, भरून या स्मरान्मित्रे भडकाविली दुष्टावरे. आणि या दुष्टावर वेगवेगळ्या प्रकारची पात्र असलेले, जसं अग्नीचे गोळ टाकावेत, त्यांचा संहार करावा, तशा प्रकारे या भवानीनं सगळ्यांचा संहार केला. की यादव पांडव लोह कुटार, सो भुजाबळे धरून, यादवेंद्र दृष्टाकानन समग्र छेदुनी निर्मळ केले पै. आणि या यादव कुळामध्ये श्रीकृष्णाच्या रूपानं आणि गवळ्याच्या रूपानं जन्माला आल्यानंतर एकाच जसं आपण मुसळ घेतो आणि साळी काढतो आणि कोंडा बाहेर काढून टाकतो, तशा प्रकारे या दैत्यांचा संहार केलेला आहे. सची मृडानी उपयांश मिळवणी, त्याची द्रौपदी याज्ञसेनी, तिचा कैवारी चक्रपाणी होऊन धरणी निर्वीर करी. आणि या द्रौपदीच्या रूपानं तिचं ही करून तिला पाठिंबा देऊन किंवा तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण रूपानं त्या कौरवांचा संहार केला. बाळपणी गोकुळी दैत्य मारिले, उरले ते मथुरीशी संहारिले, जरासंधादी दुष्ट पाडिले, भस्म केले काळ येऊन. आणि त्या
श्रीकृष्ण अवतारामध्ये लहानपणापासूनच एकेकाचा संहार करायला सुरुवात केला. त्या गोकुळामध्ये काही मारले, पुन्हा मथुरेमध्ये आल्यानंतर तिथे काय मारले, अशा पाळीपाळीनं जेवढी काही राक्षसं माजलेली होती त्याचा श्रीकृष्णानं संहार सुरू केला. द्वारकेशी येऊनी चिच्चक्ती परिणिली रुक्मिणी त्यावरी जांबुवंती वर येली. आणि अशा प्रकारे त्या दैत्यांचा संहार केल्यानंतर रुक्मिणी असलेली तिचं वर तिला करून घेतलं. त्याच्यानंतर आता आपल्या मागच्या अध्यायात आपण ऐकलं त्या जांबुवंतीची मुलगी असलेली जांबुवंती तिलाही श्रीकृष्णाने करून घेतलं. त्यावरी सत्यभामा पर्णोनी शतध्वन्या मारुनी घेतला मनी 25वा अध्याय संपताक्षणी कथा आणि इतकी झाली. कालच्या अध्यायामध्ये म्हणजे मागा झालेल्या अध्यायामध्ये आपण हे ऐकलं की ती सत्यभामा असलेली त्या सत्यवती राजाने ती मुलगी दिली, त्याच्याबरोबर तो मनी आला. अशा प्रकारची कथा आपण मागच्या अध्यायात ऐकली आहे. यावरी जे कथानुसंधान ऐकवत पंडित विचक्षण एके दिवशी गजपुराहून अर्जुन आला हरिदर्शना. आणि याच्यानंतर असेच सुंदर अशा कथा आपण याच्या पुढे ऐकाव्यात. आणि त्या गजपुरावरून अर्जुन एक वेळेस या ठिकाणी आलेला आहे. क्षेमदेवनी वनमाळी क्षेम वार्ता सकळ पुशिली ते मृगये लागेली ते काळी पार्थ निघाला कृष्ण निघाले. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण हा शिकारीसाठी निघालेला असताना हा अर्जुन त्या ठिकाणी येऊन भेटला आणि काय चाललंय तिकडलं वर्तमान वगैरे सगळं विचारलं. एके रती दोघे जण आरोळले कृष्ण अर्जुन सवे चतुरंग सैन्य घेऊन वना चालिले. आणि दोघे अर्जुनही त्याच्याबरोबर श्रीकृष्णाबरोबर निघाला आणि वनामध्ये शिकारीच्या निमित्ताने एका सुंदर रथावर बसून चालले. दारुक सारथी परम चतुर रथ चालवी समीराहुनी सत्वर क्रीडा क्रीडत श्रीकरधर यमुना तिरी पावला. आणि अशा प्रकारे तो श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघ जण रथावर बसलेले आहेत. त्या ठिकाणी रथ या यमुना नदीच्या तीरापर्यंत आलेला आहे. माध्यांना आले असे मित्र तो कालिंदी तटी वारीज नेत्र स्त्रिरावला हो क्षण मात्र वन विचित्र विलोकित से. आणि या ठिकाणी आपण लहानपणी असं खेळलो वगैरे त्याच्या आठवणी थोड्याशा श्रीकृष्णाला येऊ लागल्या आणि त्या यमुना नदीच्या तीरावर थोडा वेळ त्याने रथ थांबवलेला आहे. कालिंदी तटी एक कामिनी परम सुंदर पद्मनयनी जिची या अंगुष्ठावरील देवांगाना ओवाळीजे. आणि तिथं थांबल्याबरोबर त्या यमुना नदीच्या तीरावर एक सुंदर अशा प्रकारची स्त्री मुलगी त्यांना त्या ठिकाणी दिसली, जिचं रूप असलेलं अगदी सुंदर दिसत होतं. सकळ लावण्य एकवटले कमलत भवे हे रूप रचिले असो श्रीकृष्ण तीस विलोकिले मग बोली किरीटिशे. आणि त्यावेळेस ते सुंदर स्त्री असलेली त्या श्रीकृष्णानं बघितली, तिचं रूप बघितलं आणि ते त्याला विचारू लागले. म्हणे पहिलं ते कोण ललना का तप करीते आणि मना कुळ वर्ण पुसून अर्जुना झडकरी येई आणि हे मागुता. अर्जुना त्या ठिकाणी मला जी सुंदर स्त्री दिसते ती कोण आहे, कुठली आहे, कशी आहे, ती जरा चौकशी करून ये असं अर्जुनाला पाठवलं. श्री वंदोनी वचन तिज जवळी आला अर्जुन म्हणे कल्याणवती तू कोण तप किमर्थ करीतशे. आणि या ठिकाणी तू अशी तपश्चर्या करीत का बसलेली आहेस, तू कुठली कोणाची कोण, असं अर्जुन त्या मुलीपाशी येऊन चौकशी करू लागले. तव ते बोले पद्मनयना मी असे जाण सूर्य कन्या तप करीते मन कामना पूर्ण व्हावं या कारणे. आणि त्यावेळेस त्या स्त्रीनं सांगितलं की मी सूर्यकन्या आहे, सूर्याची मुलगी आहे आणि मी या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तपश्चर्या करीत आहे. तू म्हणते कामना कोण तरी जो श्रीकृष्ण कालिया मर्दन तो पती व्हावया लागणे पूर्ण तप करीते मी ते. आणि मी या ठिकाणी तपश्चर्या करीत बसलेले आहे. याच ठिकाणी त्या कालियाचा मर्दन केलेला, त्याचा संहार केलेला श्रीकृष्ण आणि तोच मला पती मिळावा याच्या अपेक्षेनं मी या ठिकाणी तपश्चर्या करतो. संतोषला पार्थ म्हणे तोची तेथे आला श्रीधर द्वारकाधीश समरधीर रती बैसुनी पातला. आणि ज्याची चौकशी करायची होती तोच आहे. तिनं सांगितलं की वा या ठिकाणी मला श्रीकृष्णासारखा नवरा मिळावा. त्यावेळेस अर्जुनाला वाटलं की तोच श्रीकृष्ण या ठिकाणी आलेला आहे. धन्य तू चंड किरण कुमारी तुझे तप फळा आले या अवसरी तरीच वैकुंठनाथ वनांतरी मृगे लागी पातला. आणि तुझं नशीब थोर आहे, तुझी तपश्चर्या फळाला आली आणि वैकुंठाचा नायक असलेला विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्ण तोच या ठिकाणी भेटायला आलेला. आयशे ऐकता लावण्य खाणी ब्रह्मानंद पूर्ण झाला म्हणे म्हणे धन्य धन्य तुझी वाणी अमृता हुनी गोड आणि वाटे. हे बाबा मी या ठिकाणी तपश्चर्या करीत बसले होते, हे अर्जुना किंवा तू कोणीतरी आहेस माणूस ओळखीचा, तू मला एक चांगली सुवार्ता दिलीस आणि मी ज्याच्यासाठी तपश्चर्या करीत बसले होते तो जर भेटत असेल तर माझं नशीबच निवडलं, अशी तीच स्त्री बोलू लागली. तरी त्या क्षीरसागर विहारा भेटी करी मज लागे सत्वर आयशे ऐकता अर्जुन मागाराक्षणे आला हरिपाशी. आणि मग मी ज्याची तपश्चर्या करीत होते, जी आठवण करीत होते, तो जर आला असेल तर बघ काहीतरी प्रयत्न कर आणि त्याची माझी भेट घालून दे, अशी ती स्त्री त्या अर्जुनाला बोलू लागली. सांगितले सर्व वर्तमान ऐकता हसला जगज्जीवन तैसा चिरत लोटून कालिंदी जवळ पातला. आणि मग त्या श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं अर्जुनाला की बाबा ती अशी अशी स्त्री आहे,
तुझ्याच अपेक्षेसाठी तूच नवरा मिळावा म्हणून तपश्चर्या करीत बसलेली आहे असं ऐकल्यानंतर श्रीकृष्णाला थोडं हसू आलं आणि रथ असलेल्या त्या नदीकडे वळवला. कालिंदी विलोकी ते वेळा तो किरीट कुंडले वनमाळा पितांबर धरा मेघ सावळा चतुर्भुज देखीला श्रीरंग. आणि तो श्रीकृष्ण असलेला चतुर्भुज असलेला विष्णूचा अवतार असलेला त्या कालिंदीने त्या श्रीकृष्णाचं रूप बघितलेलं आहे. जैसा हृदयी होती ध्यात तैसाचे देखीला वैकुंठनाथ दिव्य माळा घेऊन त्वरित हरीच्या गळा घातली. आणि दिव्य अशा प्रकारची फुलाची माळ त्या कालिंदीने घेतली आणि ज्याची आपण अपेक्षा करीत होतो तोच या ठिकाणी आपल्याला भेटला आणि तात्काळ तिने श्रीकृष्ण चरणी माता ठेविला कृष्णे आलंगिली ते वेळा रती बैसवणी ते आबला श्रीहरी आला द्वारकेशी. आणि तिथं जिथं जाईल तिथं असंच आहे सगळं आहे की नाही. म्हणजे तिचीही माळ घालून घेतली लगेच तिला रथावर घेतला आणि तो परत तिला रथावर घेऊन आलेला आहे. लागला वाद्यांचा गजर हरी प्रवेशला द्वारकापुर मग मुहूर्त पाहून सुंदर लग्न केले. आणि त्या द्वारकेमध्ये आल्यानंतर एक सुंदर अशा प्रकारचा मुहूर्त बघितला पंचांग वगैरे बघितलं आणि त्या कालिंदी बरोबरही लग्न लावून घेतलं. अशा प्रकारचा सगळं लग्न सोहळा पूर्ण झाला. 4 दिवस एकची गजर याच जन सुखी केले समग्र या परी सूर्य कन्या सुकुमार श्रीकर धरीवर येली. आणि अशा प्रकारे ती सूर्याची मुलगी असलेली कालिंदी या श्रीकृष्णानं 4 दिवस लग्न सोहळा पूर्ण करून तिलाही आपली पत्नी म्हणून करून घेतलंय. यावरी अवंतीचा नृपती मित्रविंद नामे पुण्यकीर्ती त्याशी वसुदेव भगिनी सात्वती दिदली होती पूर्वीच. आणि अशा प्रकारे पूर्वी एकदा सत्यवती असलेली त्या वसुदेवाची बहीण असलेली ती त्या एका राजाला दिलेली नृपती मित्रविंद त्याची कन्या मित्रविंदा जिच्या स्वरूपाशी नाही मर्यादा तिने हरिकीर्ती ऐकता सदा हृदी गोविंद धरिले. आणि ती अनेक अशाच प्रकारची मित्रवंद्या नावाची मुलगी असलेली तिनंही अशाच प्रकारे श्रीकृष्णासारखा आपल्याला नवरा मिळावा म्हणून तीही तपश्चर्या करीत बसलेली. कोणी याचक येता घरा त्याशी म्हणे कृष्ण कीर्तन करा उपवर झाली ते सुंदरा हृदय येऊदवीरा न विसरे. आणि तीही मित्रविंद असलेली तीही उपवर झाली लग्नाच्या वय तिचं झालेलं आहे आणि तीही तपश्चर्या करू लागलेली आहे आणि कोण येईल त्याला त्या श्रीकृष्णाचंच वर्णन करा त्याचंच गुणगा असं सांगत असे. राजा कन्येशीवर पाहत तो तीस कळला वृत्तांत मग पितियाशी विनवित वर कृष्णनाथ आणा की. आणि मग त्या मित्रवंदीला सुद्धा तिलाही कळलं की हा श्रीकृष्ण जवळ आलेला आहे. तीही आपल्या बापाबरोबर चर्चा करू लागली वडिलांना सांगू लागली की मला सुद्धा तशाच प्रकारचा वर पाहिजे आणि त्या श्रीकृष्णाला घेऊन या. हे वरवरीने एक जगत जीवन इतर पुरुष तुझ समान ऐशी ऐकून कन्येचे वचन राजा मनी आनंदला. आणि त्या राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं की ती राजाला बोलू लागली की मी श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार आहे बाकी सगळे तुमच्यासारखे म्हणजे वडिलासारखेच आहेत मी फक्त श्रीकृष्णालाच लग्न करून घेणार आहे. तिचे चौघे बंधू सबळ कृष्णद्वेषी महाखळ तीही वृत्तांत ऐकताच तत्काळ क्रोधायमान झाले. आणि त्याही मित्रवंद्याचे भाऊ असलेले 4 भाऊ तीही तशाच प्रकारे जशी त्या शिशुपाळाचे वगैरे भाऊ होते का नाही त्या रुक्मियाचे वगैरे तशाच प्रकारचे ही या मित्रवंद्याचे भाऊ असलेले तेच प्रबळ आणि शक्तिवान होते. म्हणते आम्ही कृष्णाशी न देऊ भगिनी म्हणून सकळ राजे बोलवणी सभे बैसविले ते क्षणी नाना उपचारे पूजनीया. आणि सगळे राजे बोलवून घेतले आणि आम्ही काय त्या श्रीकृष्णाला आमची बहीण देणार नाही अशा त्याही 4 भावांनी ही मुलगी असलेली न देण्यासाठी म्हणून सगळे राजे बोलवून कन्येचे हाते दिदले माळ म्हणती तुझं जो आवडे भोपाळ त्याशी माळ घाले तात्काळ म्हणून उभी केली. आणि सगळे राजे या ठिकाणी 56 देशाचे बोलवले त्या सभेमध्ये बसवलेले आणि तिच्या हातात माळ दिली आणि तुला जो कोणी याच्यातला पसंत पडेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल. तो मित्रविंदा ते अवसरी म्हणे श्याम सुंदरा मुरारी जरी न पावशी झडकरी तरी देह ठेवीन. तेव्हा तिलाही असं वाटायला लागलं की 56 देश जरी राजेले तरी याच्यामधला मला कोणीही पसंत नाही. हातामध्ये माळ घेतलेली आणि ती मित्रवंद्या मुलगी असलेली ती म्हणायला लागली आता या ठिकाणी जर श्रीकृष्ण पुण्या कमीना रूपानं जर आला तरच माझ्या बागेत थोर आहे ह्याच्यापैकी मला दुसरा कोणी पसंत नाही. सर्वांतरात्मा श्रीकृष्ण जाणे सर्वांचे अंतर खून तात्काळ रथारूढ होऊन निज भारेशी पातला. आणि श्रीकृष्ण कसं आहे त्रिभुवनामध्ये कोणाच्या मनात काय चाललंय तशा प्रकारे जे अंतःकरणापासून सेवा करते भक्ती करते आठवण करते त्याच्यासाठी धावून येणारा हा श्रीकृष्ण तात्काळ त्या ठिकाणी रथावर बसून आलेला आहे. अवंती नगरा समीप आला वैकुंठ नगरीचा भूप सभेशी बैसली जे नृप भयभीत झाले ते. आणि त्या ठिकाणी आता हे आपण तर कोणाच्या तर गळ्यात माळ पडेल म्हणून सगळे 56 देशाचे राजे वाट बघत बसलेले आहेत परंतु अचानक त्या सभेमध्ये हे आल्याबरोबर सगळे राजे दचकून गेले. आला ऐकता मृगेंद्र भयभीत होती वनचर तैसे सभा नायक समग्र चिंता तुर झाले. आणि ज्याप्रमाणे एखादा गरुड आकाशामधून यावा आणि सगळे पशुपक्षी भयभीत व्हावे घाबरून जावे
तशा प्रकारे श्रीकृष्ण त्या सभेत आल्याबरोबर बाकीचे राजे असलेले सगळे घाबरून गेले. सभे माझे आला तमाल निळ तो मित्रविंदा घेऊन उभी माळा हरी देखताची तात्काळ गळा घातली निमिषार्धे. तिला तर वाटच बघायला गेली होती का श्रीकृष्ण कशा तरी रूपाने यावं म्हणून. अचानक तो त्या ठिकाणी सभेमध्ये आला. बाकीचे राजे सगळे बघायला लागले. त्या मित्रवंद्या स्त्रीनं तात्काळ श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये माळ घातली. तैशीच उचलून नवरी वेगे घातली स्वयंदनावरी निज भारे सहित कंसारी द्वारकेकडे परतला. आणि तो द्वारकेचा राजा असलेला श्रीकृष्ण त्या मित्रवंद्या कन्याला सुद्धा बायको करून घेतली आणि त्याला घेऊन तो सुद्धा द्वारकेला परत घेऊन आला. सात झाला एकचे हाहाकार दहाविनले युद्धाशी नरपवर युद्ध झाले घोरांदर सकळ राजे पराभविले. आणि त्या 4 भावाने जे काही राजे 56 देशाचे बोलले होते ते सगळे क्रोधायमान झाले. आणि आम्ही वाट बघत बसलो ते अचानक आला मुलगी घेऊन गेलं. त्या ठिकाणी धुरंधर अशा प्रकारचं युद्ध झालं. सगळ्यांचा त्याने श्रीकृष्णाने पराभव केला. नवरीचे चौघे बंधू ते अवसरे युद्ध करू धावते जळकरी त्यासही कृष्णे बाणावरी त्रासून या पळविले. आणि त्या मित्रवंद्याचे भाऊ असलेले 4 जण ते तसेच युद्ध करायला आले. परंतु सगळे त्याचे साथीदार सगळे 56 देशाचे राजे ते पराभव केलेच पण त्या चौघाचाही पराभव करून लावला. ऐसा करून या पुरुषार्थ द्वारकेशी आला कृष्णनाथ 4 दिवसपर्यंत यथा विधी लग्न केले. आणि पुन्हा त्या मित्रवंद्याचा सुद्धा 4 दिवस लग्नाचा सोहळा. आता किती झाला आहे का माहिती काय हिशोबच करत बसा तुम्ही बरोबर आहे का नाही. त्या मित्रवंद्याबरोबर सुद्धा 4 दिवस सोहळा करून लग्न करून घेतलं. यावरी राजा यज्ञजित त्याची कन्या उपर होत यज्ञजिती नाम सत्य रूप विशेष सर्वाहुनी. पुन्हा यज्ञजित नावाचा राजा आणि त्याची सुद्धा तशाच प्रकारे सुंदर असलेली मुलगी ती श्रीकृष्णाची आठवण करीत बसलेली. देखून या कन्या सुंदर जेते मार्गो येती नपवर राजा म्हणे पृथ्वीवरी जो बला डेवीर त्याशीच कन्या देईन घे. कुठली मुलगी ते नाव काय नाव राजाचं नपवर राजा म्हणे पृथ्वीवर त्याचं राजाचं नाव यज्ञजिती. या यज्ञजिती नावाची मुलगी आहे. यज्ञजित राजाची मुलगी. तो यज्ञजित राजा सुद्धा असं म्हणायचा. आता इथं जरा थोडंसं उलट आहे. मुली सगळ्या अगोदर त्या श्रीकृष्णाची आठवण करायच्या परंतु इथं बापच तयार नाही. तो बाप म्हणायचा की बाबा या त्रिभुवनामध्ये जो सगळ्यात शक्तिवान असेल बलवान असेल बलाढ्य असेल त्याला मी माझी मुलगी देणार आहे. अद्भुतपण करी नरपवर सत्य वृषभ भयंकर सातही आकळून जो वीर व्यसन घाली एकदाचे. आणि त्या ठिकाणी 7 अशा प्रकारचे वृषभ आहेत बैल आहेत आणि ती काही माजलेली बैल आहेत. त्यांना जो कोणी 7 बैलाला व्यसन घालील त्याला माझी मुलगी देईल अशा प्रकारे त्या राजाने सुद्धा पण मानलं. 7 वर्षाची नाशिके एक हस्ते आकळून देखे एकदाच टोचील कौतुके त्याशीच कन्येचे प्राणीग्रहण. आता त्यांना अशा प्रकारचं वन मानलंय की 7 माजलेली बैल त्यांच्या नाकामध्ये एकदाच धरून एकाच इसनेमध्ये ती सगळी बैल कोण आकळून दाखवील त्याला मी माझी मुलगी देणार आहे. देशोदेशीचे नृपती कर्ण दुर्योधना अधिक येती परीपण भेदवेना निश्चिते मग बैसती मुखवत. आणि मग अनेक देशोदेशांचे राजे असलेले त्या ठिकाणी यायला लागले. प्रयत्न करून बघायला लागले परंतु ते 7 बैलांचे व्यसन व्हायचं कोणाला काय जमना. आपल्याला काय होत नाही म्हणायचं आणि बाजूला सरकून बसायचं. कोणी एक वृषभ बळे धरी शिंगे झाडती जडकरी तो ते द्वारका पूर्वी हारी निज भारीशी पातला. आता एका नुसतं एका बैलाला व्यसन घाललं तर त्या बैलांना उडी मारली की द्यायचं सोडून काय विलास चलत नाही सारखा बाजूला म्हणायचं. आणि त्या ठिकाणी द्वारकेचा राजा असलेला योगायोगानं आलेला आहे. पणाचा वृत्तांत कळला समस्त मग द्रढ कासद घाली रामानाथ व्रजाचे वृषभ भासत आकळे सर्वा देखता. आणि सगळ्यांच्या समोरच कृतांताचा काळ असलेला श्रीकृष्ण तिथं आला आणि ते सगळे बैल असलेले त्याने एका योजनेमध्ये आकळले. त्रिभुवनीच्या वीरा नाटोपे पण तो सिद्धीशी काय त्रिभुवनीच्या वीरा नाटोपे पण तो सिद्धीशी नेला न लगता क्षण 7 वृषभाची नाके टोचून व्यसन घातले. आणि त्रिभुवनाला एका दोरीमध्ये होऊ शकणारा असा त्याला काय अडचण येणार आहे. त्यानं ताबडतोब ते 7 बैल असलेली त्या ठिकाणी एका यसनीमध्ये ओवून काढली. झाला एकचे जय जयकार यज्ञजिती माळ घाली सत्वर तो खवळले दुष्ट नरपौर युद्धा आणि लागले. अशा प्रकारे त्या यज्ञजितीचं सुद्धा वर पूर्ण केला. 7 बैलाच्या नाकामध्ये येसन ओवली. सगळे राजे असलेले त्या ठिकाणी खवळलेले. आता त्यांना तर अगोदर ताकदच नव्हती. कुणी एवढंच तर अगोदर मिळाली असते का नाही म्हणून ती सगळे राजे सुद्धा त्या ठिकाणी युद्धाला तयार झाले. सकळ राजे पराभवून यथाविध केले प्राणीग्रहण राये आपाला दिदले आंदन मग नारायण बोळविला. आणि त्या यथाविधी स्त्रीचं सुद्धा तशाच प्रकारे जिंकली ती सुद्धा आणि योग्य अशा प्रकारचा सत्कार करून तिला पाठवलं. सवे येऊनी यज्ञजिती द्वारकेशी आला यदुपती यावरी मद्रायाची कन्या मद्रावती तीस श्रीपती वरिता. आणि ही यज्ञजिती असलेली ती वरून आणली. आता त्याच्यानंतर भद्रावती मद्रा देशाचा राजा आणि त्याचीही मुलगी अशाच प्रकारे तयार झालेली आहे. माता पिता बंधुजन म्हणती पुरुषार्थी नवरा नारायण त्याशी मद्रावती येऊन षोडोपचारे पूजावा. आणि ती मद्रावती असलेली ती सुद्धा या ठिकाणी
तयार झालेली आहे आणि षोडशोपचारे त्या श्रीकृष्णाची पूजा करावी. मग बोलावणी श्रीपती यथा विधी दिदली मद्रावती 4 दिवस 16 निशिती यथा संघ झाला. आणि त्या मद्रावतीला सुद्धा तशाच प्रकारे जिंकलं. तिचाही 4 दिवस लग्न सोहळा पूर्ण करून तिलाही आपली बायको म्हणून तयार करून घेतलं. देवनी अपार आंदन बोळविला यादव कुलभूषण मद्रावती सवे घेऊन गजरे पातला निज नगर. आणि त्या मद्रावतीला सुद्धा घेऊन तशाच प्रकारे त्या यादवांचा राजा असलेला श्रीकृष्ण या द्वारकेला परत आलेला आहे. यावरी राजा लक्ष्मण शेन त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्न तेथे केला दुर्धरपण मत्स्य यंत्र ते दवा. आणि त्या लक्ष्मणा नावाचा राजा त्याची लक्ष्मणा नावाची मुलगी त्याने अशा प्रकारचा दुर्धर अशा प्रकारचा पण केलेला होता. अखंड मत्स्य यंत्र फिरत खालते पाहुणे उदकात नलिका यंत्रे बाण तोळका वदने. तिचा तर असा गणगोर जसं 7 बैलाचे नाकाती असं तसं हिनं काय केलं होतं, पाण्यामध्ये एक खांब लावलेला आणि त्या खांबाला वर मासा बांधलेला आणि तो मासा असा गोलाकार फिरत असलेला त्या पाण्यामध्ये बघायचं आणि वर त्या माशाचा डोळा कुणीतरी उडवायचा. भेदावया मत्स्याचा वाम नयन मर्यादा केली 3 बाण जो हे लक्ष भेदिल सुजान त्याशी कन्या देईन हे. आता त्या फिरत असलेल्या माशाचा डावा डोळा उडवायचा. 3दा त्याला परवानगी आहे. 1 2 3 3 बाणामध्ये जर तो डावा डोळा उडवता आला तर ही मुलगी मी त्याला देणार आहे. मिळाले देशोदेशीचे नपवर दुर्योधन कर्णादी शाल्ववीर निजबारे पार्थवीर सत्वर तो हे आला ते दवा. दुर्योधन कर्ण इतर देशात शाल्व राजे जे काही राजे होते ते सगळेच त्या ठिकाणी आपण एकदा प्रयत्न करून बघूया म्हणून त्याही पणामध्ये आलेले आहेत. तो धनुष्य देखील प्रचंड शिवधनुष्य आयुष्य वितंड नुचले आधी कोणाशी कोदंड मग यंत्र भेदिल कोण पै. आता त्या ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर ती धनुष्यच एवढं मोठं आहे तीच उचलत नाही. ते उचलावं कसं पेलावं कसं आणि ते फेरायला लागलेला तर मासा या बरेच राजे बाबा आपली काही ताकद चलत नाही म्हणून बाजूला सरकले. कोणी धनुष्य उचलून पाहते तो ते कोणानं डळे निश्चिती उगेची पैसे ती तटस्थ नरपती कौतुक पाहते पाहता. आता एक जण येऊन बघायचं ते धनुष्यच उचलत नाही आणि ते त्याला खाली पाण्यात बघायचं वरच्या माशाचा डोळा उडवायचा हे कसं काय आपल्याला शक्य आहे. बघायचं ना आपल्याला काय शक्य होत नाही म्हणून ते राजे बाजूला सरकले. खाली भोय उदकाचा आवर्त वरी चक्राकार मीन फिरत नलिकाद्वारे न भेद ते निश्चित म्हणून धनुष्य ठेविले. ते धनुष्य उचलायला एखाद्याने उचलून बघायचं पण खाली बघून ते बाण मारायचा फेरायला लागलेल्या माशाचा डावा डोळा उडवायचा आपल्याला काय जमत नाही म्हणायचं धनुष्य ठेवायचं आणि ते राजा असलेला बाजूला सरकायचा. स्वस्तानी बैसला कर्ण मग उठीला पार्थ आपण धनुष्या लावून या बाण अधोवदने सोडिला. आणि त्यावेळेस कर्ण असेल ना तो सुद्धा बाजूला सरकला आणि पार्थ म्हणजे अर्जुन त्या ठिकाणी उठला आणि त्या धनुष्याला बाण लावून तो पाण्यात बघू लागला. परी चुकले तेही संधान मग धनुष्य खाली ठेवी अर्जुन बैसला स्वस्ताने जाऊन कोणा पण न भेदवे. आता त्या अर्जुनानं सुद्धा थोडासा प्रयत्न करून बघितला परंतु त्याला सुद्धा काय त्या माशाचा डोळा उडवणं शक्य झालं नाही. त्याने ते धनुष्य खाली ठेवलं आणि बाजूला जाऊन सभा राहिली तटस्थ पूर्ण कन्या उभी माळ घेऊन विलोकी श्रीरंगाचे वदन प्रेमे करून सद्गदित. आता सगळेजण तटस्थ बसले. आता इथं कोणच नाही की त्याला बघायचं काय करावं इलाज काय आहे. मग त्यावेळेस ती मुलगी असलेली श्रीकृष्णाकडं नजर लावून बघू लागली. जाणून तिचे अंतर सत्वर उठीला यादव बाण घेऊन सत्वर ठाण मांडले ते दवा. आणि मग तिच्या अंतकरणातला भाव ओळखला. आता ह्याच्यात तर काही कोणी जिंकण्यासारखं दिसत नाही. तो श्रीकृष्ण उठला आणि ताबडतोब त्यानं धनुष्याला बाण लावला आहे. पूर्वी रामे केले त्र्यंबक चाप भंजन त्याहुनी कठीण दिसे हा पण लिलावतारी जगनमोहन न लागता क्षण भेदिले. आता पूर्वी एकदा त्या राम अवतारामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं होतं. सीतेच्या स्वयंवरामध्ये की धनुष्य उचलायचं काही शक्य नव्हतं. रावणा देखील सगळे राजे उचलता उचलता थकून गेले होते पण ते कोणाला शक्य झालं नाही. श्रीकृष्णाला वाटायला त्या अवतारातलं जरा बरं तर होतं ते नुसतं उचलायचं होतं पण आता हे उचलायचं आणि त्या माशीचा डोळा उडवायचा ही पण मला सुद्धा जरा अवघडच वाटतंय असं त्याच्या मनात विचार आला. नलिकाद्वारे बाण गेला मत्स्यनयन तेव्हा बेदला एकची जय जयकार झाला निर्जर पुष्पे वर्षते. पण तसं का असं ना त्यानं त्या ठिकाणी बाण खाली पाण्यामध्ये बघून त्या माशाचा डावा डोळा उडवला. एका क्षणामध्ये डोळ्यातून बाण गेल्याबरोबर सगळे राजे त्या ठिकाणी आनंदी झाले. ते वेळी त्या कालिया मर्दना माळ घाली लक्ष्मणा मग पार्थोनी राहिले जगजीवन लग्न केले विधीपूर्वक. आणि त्या लक्ष्मणा नावाच्या स्त्री बरोबर जगाचं जीवन असलेल्या श्रीकृष्णाला तिनं माळ घातली आणि अशाच प्रकारे 4 दिवसाचा लग्न सोहळा झालेला आहे. 4 दिवस सोहळा झाला अद्भुत 2 लक्ष वाजी 1 लक्ष रथ 1 आयोज गज जैसे पर्वत आंदन दिदले ते दवा. आता हा लक्ष्मण राजा सुद्धा श्रीमंतच होता. त्या लक्ष्मणा मुलीसाठी त्यानं अनेक हत्ती 1000 हत्ती घोडे आणि पर्वतासारखं सोनं नाणं एवढं त्या ठिकाणी आंदन म्हणून देऊन लक्ष्मणा घेऊन सवेग द्वारकेश आला श्रीरंग अष्टनायिका वारीला सांग भक्त भंगे यापरे. आता अशा प्रकारे आतापर्यंत किती झाल्या 8 झाल्या. अष्टनायका त्या ठिकाणी करून घेतल्या आणि तो श्रीकृष्ण
द्वारकेमध्ये परत आलाय. अष्टनायिकासहित नांदी द्वारकेशी वैकुंठनाथ लीला अवतारी लक्ष्मी रुक्मिणीकांत प्रताप अद्भुत वर्णवे. आणि लक्ष्मीचा म्हणजे त्या रुक्मिणीचा कांत असलेला त्या 8 बायकांना घेऊन आता कसं सांभाळत असेल त्याला माहिती. या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये आनंदाने नांदू लागलेला आहे. रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा सगुणा कालिंदी मित्रविंदा याज्ञजिते सुजाना मद्रावती आणि 8वी लक्ष्मणा नारायणी वर येल्या. याप्रमाणे त्या रुक्मिणी सहित या बाकीच्या ज्या काय 8 बायका आहेत त्या 8 बायकांची नावं आतापर्यंत झाली सगळ्याची, बरोबर आहे की नाही. या 8 सहित श्रीकृष्ण सुखानं नांदू लागलेला आहे. ऐशा द्वारकेशी नांदे जगत जीवन तो अकस्मात कमलोद्भव नंदन हाती ब्रह्मा विना घेऊन ऊर्ध्व पंते पातला. आणि त्यावेळेस आता सुखात त्याला काहीतरी विघ्न घालायचं त्याला सवयच असल्या प्रकारे तो ब्रह्मनंदन असलेला नारद अचानक या सुखाच्या संसारामध्ये चाललेला असताना त्या द्वारकेमध्ये आलेला आहे. सुधर्मा सभेशी यादवेंद्र यादवा समीवत बैसला उदार नारद देखता रुक्मिणीवर उठून उभा टाकला. आणि हा नारद या ठिकाणी कशासाठी आलाय म्हणून रुक्मिणीचा वर असलेला श्रीकृष्ण त्या ठिकाणी उठून नारदासमोर उभा राहिला. जो व्यास वाल्मिकीचा गुरु साचार त्याशी षडोपचारे पूजा श्रीधर ब्राह्मण देव यदवीर परम प्रियकर भक्ताशी जो. आणि ज्या भक्तांना प्रिय असलेला त्या नारद मुनीला त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी बसवून श्रीकृष्ण विचारू लागले. तो नारदे स्वर्गीहून आणले पारिजातक सुमन त्याच्या सुवासे करून द्वारका नगर दुमदुमले. त्या ठिकाणी नारदानं काय केलं होतं तर येता येता भेट द्यावी श्रीकृष्णाला म्हणून पारिजातकाचं एक फूल त्या द्वारका नगरीमध्ये सगळीकडे सुगंध पसरावा असं एक फूल त्या ठिकाणी त्यांबरोबर आणलेलं होतं. चतुर्दश रत्ना माझी सुरेख क्षीराब्दी माझी निघाला पारिजातक ज्याचे पालन शचीनायक प्रीतीने स्वर्गी करीत असे. आणि तो शचीनाथ असलेला ब्रह्मदेव या इंद्रदेव या ठिकाणी त्या पारिजातकाचं सांभाळ करीत होता. त्या राक्षसाने देवांचं ज्यावेळेस मुसळण झालं त्या समुद्राच्या ठिकाणी त्यावेळेस पारिजातकाचं फुलही निघालं होतं आणि ते फूल त्या ब्रह्मदेवापाशी सुखरूप होतं. तेच फूल त्या ठिकाणी नारद मुनीनं इथं आणलेलं आहे. जे पुष्प न सुखे कदा काळी परम दुर्लभ मंडळी ते पुष्प नारदे ते वेळी श्रीरंगाशी दिले. आणि अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारे ते पारिजातकाचं फूल बरोबर आणलेलं त्या नारदानं श्रीकृष्णाच्या जवळ दिले. आश्चर्य करते सभा नायक त्यापुढे सुवास नेनो आणि कासो सभा विसर्जली या सकळीक निज मंदिरी. अशा प्रकारे त्या सुगंधानं सगळी सभा असलेली दुमदुम सुगंधी होऊन गेलेली आहे. ती सभा संपल्यानंतर श्रीकृष्ण ते फूल घेऊन निघालेले आहेत. नारद गेला तेथून रुक्मिणीच्या मंदिरात चक्रपाणी प्रवेशून त्याची क्षणी काय करिता झाला. आणि नारद त्या ठिकाणी ते फूल तिला निघून गेले. श्रीकृष्णाजवळ ते फूल होतं. ते फूल घेऊन त्या रुक्मिणीच्या घरामध्ये श्रीकृष्ण प्रवेशलेले. गज दंताची या डोल्यावर यावरी बैसून या मधुकैटबारी रुक्मिणी बोलावणी त्या अवसरी पुष्प हाती दिले. आणि त्या रुक्मिणीला बोलवून घेतलं की नारदानं स्वर्गातलं हे पारिजातकाचं फूल आणलंय ते फूल धर म्हणून श्रीकृष्णाने त्या रुक्मिणीजवळ ते फूल दिलं. परम संतोषिली जगन्माता परिदुतीच्या मुखे हे वार्ता सत्यभामेच्या करणी तत्वता प्रवेशली. आता त्या श्रीकृष्णानं ते फूल त्या रुक्मिणीला दिलं. आता बायकामध्ये द्वेष मत्सर असतोच की कसं बघवत आहे ते बायाने सांगितलं. त्या सत्यभामेला सुद्धा कळालं किंवा ते फूल असलेलं त्यानं त्या रुक्मिणीला दिलेलं आहे. की पुष्प दिदली रुक्मिणीशी ऐकता क्षोभली मानशी ताम्रवर्ण झाला वदन शशी अश्रू नेत्राशी आले. आणि मग असं बघितल्यानंतर तिचं अंगाचा तळपापड व्हायला लागला. या ठिकाणी माझ्यापेक्षा प्रेम त्या रुक्मिणीवर जास्त आहे आणि तिला कसं काय फूल दिलं तिला त्या ठिकाणी बघवण्याचं झालं. काढून टाकले अलंकार मोकळे रुळती कबरी भार खेंदे विवळ सुकुमार स्वेदे शरीर आर्द्र झाले. आणि तिला राग आला. त्या अंगावरचे अलंकार सगळे टाकून दिले. थैथयाट तिनं त्या ठिकाणी सुरुवात केला. दिव्य तल्पक सांडून उर्वीवरी केले शयन हृदय गैवरले पूर्ण श्वासोच्च वास टाकीत असे. श्वासोश्वास कोंडावा नाटक असतं स्त्रियांच्या अंगामध्ये असं आहे. सगळं ते शयन वगैरे टाकून दिलं. जमिनीवर झोपली. इकडे तिकडे बघायचं नाही कोणाला बोलायचं नाही अशा प्रकारचं दुःख करू लागलेले आहे. नैनी सुटले पाजार तेने भिजले पयोदर वर्जिले सकळ उपचार विकळ शरीर पडिले. आणि डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागलेल्या आहेत. चेहरा वगैरे सुकून गेलेला आहे. केस मोकळे सुटलेले आहेत. जमिनीवर गडबडा लोळा लागले. अशा प्रकारचं नाटक तिने करू लागलेली आहे. सख्याशी म्हणे त्या चित्त चोरा नका येऊ देऊ माझ्या मंदिरा माझा प्राण गेली ही शरीराला स्पर्श त्याचा आणि त्याचं जर प्रेम त्या रुक्मिणीवर जास्त असेल तर त्याला माझ्या घराकडे सुद्धा येऊ देऊ नका. त्या सगळ्या दासी वगैरे असलेल्या त्यांना सांगायला लागली की त्याचं मला तोंड सुद्धा बघायचं नाही असं त्याला मला राग आलेला आहे. हृदय त्याचे परम कठीण बाळपणी केले विषप्राशन द्वादश गावे गेली लागणं त्याचे वदन न पाहे मी. आता तो काय साधा हृदय राहिलेला नाही किंवा त्याचं माझ्यावर जिव्हाळाच नाही प्रेमच नाही. त्यानं द्वादश असे 12 कोस गाव म्हणजे अग्नी गेलेला होता.
त्या तशा प्रकारे त्याचं हृदय काय झालेलं तर कठोर झालेलं आहे. माझ्यावर त्याची काय मायाच राहिली नाही, त्याला काय माझ्या घराकडे येऊ देऊ नका. तेने भोगिल्या बहुती युती महपतीत ज्याशी जपती त्याशी माझी या साधना प्रति येऊ देऊ नको. आणि त्याने काही एकच बायको केली नाही, म्हणजे अशा अनेक बायका करून फिरलेला आहे. तेव्हा तशा त्या ढोंगी माणसाला माझ्या घराकडे काही येऊ देऊ नका. परम नाटकी कपटी जार माझी या सवतीचा प्रिय कर त्याचा स्पर्श अनुमात्र मज सर्वता आणि तो सोशना. कसा आहे, नाटकी आहे, सवती मत्सर आहे, माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करतो, हा नाटक करतो आणि मला या ठिकाणी माझ्याकडे त्याचं काही लक्ष लागत नाही. अशा त्या दुष्ट श्रीकृष्णाला माझ्या दरबारी येऊ देऊ नका. असो हे वर्तमान त्वरा कळले त्या भुवन सुंदरा तात्काळ तिची या मंदिरा येता झाला या देवेंद्र. आणि असं कळल्यानंतर मग श्रीकृष्णाला वाटलं बाबा आता काय हरकत नाही, भांडण कसं तरी मिटवावं लागेल. आणि तिचं काहीतरी समाधान करण्यासाठी म्हणून त्या सत्यभामेच्या घरी तो श्रीकृष्ण परत आला. तिचा परसून या वृत्तांत दाशी प्रति दावी हस्तसंकेत बोलू नका काही माता उग्याचे हसाक्षणवरी. आता त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया अशा असलेल्या त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काय हे करू नका म्हणे, त्या थोडंसं नाटक करा, हसल्यासारखं करा आणि मला काय तर त्याची दोन गोष्टी बोलू द्या. मौनेची येऊनी मोक्षदा आणि सत्यभामेचे शिर उचलून उसा आपली मांडी देऊनी चक्र पाणी बैसला. तुम्ही जरा शांत बसा मला. त्या दाशाने वगैरे सांगितलं तुम्ही काय मी आलोय असं सांगू नका. मूर्छना येऊन पडल्यासारखे मिस घेऊन पडलेली आहे. श्रीकृष्ण आला तिच्या दरबारामध्ये घरात आणि तिची मांडी उशाखाली देऊन डोकं त्यानं आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. मग बोले कंसारी आमची राणी आजी भूमीवरी निजली असे निर्धारी कोण्या क्रोधे कळे ना. काहीतरी गोडीमिडी लावावं लागतं, बरोबर आहे का नाही. आता तू तर माझ्यापेक्षा माझी प्रिय आहेस, परंतु ते पलंग वगैरे सगळा बाजूला सोडून केस इसकटून राणीला काय झालं बाबा, कशासाठी रुसून बसली आहे, का झोपलीस, समाधान करायचा प्रयत्न करू. मुखचंद्र उतरला देख भूमीवरील उळते आलक कपाळीचा मृग मद सुरेख गरमा भरे वाहवला. आता मला या ठिकाणी वाईट वाटायला नाही, म्हणजे तू एवढी जमिनीवर कशी काय लोळा लागली आहेस. तुझा मुखचंद्र असलेला सुकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्ण तिच्या तोंडावरून वगैरे हात फिरवून तिचं समाधान करू लागला. अंजन वगे पयोधर कृष्णमुखे झाले समग्र द्विज समुदाय सकळ वर विद्रुम आदर सुकले. आणि सगळं काय अलंकार सगळे टाकून दिलेले आहेत, चेहरा वगैरे सुकलेला आहे, डोळे खोल गेलेले आहेत. अशा प्रकारचं तुला दुःख का झालं, कशामुळे एवढे वैतागलेस, आज श्रीकृष्ण परम विशाळ नेत्र आंबोदर आरक्त झाले जिरपे निरंजन चेष्टित पडले इंद्रिय करकार भार टाकून या. आणि सगळा इंद्रियाचा म्हणजे काय शरीरावरचं भान असेल ते सगळं हरपून गेलं आणि तू अशी जमिनीवर कशी काय लोळा लागली. नयन कपाटे उघडून आम्हाकडे न पाहायची राणी खेद धरिला तरी म्हणे कोणी गोष्टीचा न आणि कळेचे. कुठल्या गोष्टीचं तुला दुःख झालंय काय, कशासाठी एवढी रुसले फुगलेच. अशा प्रकारे श्रीकृष्ण त्या सत्यभामेचं सांत्वन करू लागले. आयशे लौकिक विलास दावी तेव्हा पुराण पुरुष आपल्या पितांबरी ऋषिकेश नेत्र अश्रुपुषी तेव्हा. म्हणजे किती जरी श्रीमंत राजा असला तरी बायकोची आरे असतो, बरोबर आहे का नाही. आपल्या पितांबराने तिचं डोळे पुसायला लागला, तिचं कोड कौतुक करायला लागला, तिचं सांत्वन करून कुठल्या का होईना पद्धतीने तिचा राग शांत करायचा प्रयत्न करू लागला. मग ते सद्गदित होऊन स्पुंदनी बोले वचन जिशी तुम्ही दिले सुमन तिचे समाधान करावे. आता तुम्ही माझं काय ऐकत नाही म्हणजे माझ्यावर काय तुमचा जीवच नाही म्हणजे, जिला तुम्ही फुल दिले तिकडेच जायचं म्हणजे माझ्यापाशी थांबायचं नाही, मला काय बोलायचं नाही, काय नाही. राग ती सत्यभामा करू लागली. मजवरी असते तुमचे मन तरी का तिशी देता सुमन ऐकताशी ऐशे वचन हासे आले रमांगना. आता तुम्हाला जर माझ्यावर खरंच प्रेम असतं तर ते फुल दिलं असतं, माझ्याकडे आधी घेऊन आलं असतं का नाही. तिलाच फुल दे, तिकडेच राहा. राग हरी म्हणे नारदे आणले सुमन ते देऊनी केले तिचे समाधान परी तुझे द्वारा आणून वृक्ष लावीन अवघाचे. तू काय काळजी करायला लागली म्हणजे ते नारदानं कुठं फुल आणून दिलं होतं, तिला नुसतं फुल दिलंय. अगदी त्या पारिजातकाचं झाडच तुझ्या दारात आणून लावतो की तू कशाला काळजी करायला लागली. अशा प्रकारे ती समजत ऐशे बोलून उठविली आलिंगन देऊनी अंकी बैसविली नूतन अलंकार ते वेळी स्वहस्ते वनमाळले ववित. कसं तरी समाधान करलं, मांडीवर बसवून घेतलं, अलंकार घातले, दागिने घातले आणि तिचं थोडं समाधान करायचा प्रयत्न केला. शेष फुल चंद्र चोळ जोडून आपल्या हाते घातले वेणी वेणीचे नग चक्र पाणी ठाई ठाई गुंपित. आणि त्या श्रीकृष्णानं तिचं तोंड तर स्वच्छ केलंच, परंतु तिची केस जी विस्कटलेली होती ती केस सुद्धा गुंडाळली व्यवस्थित आणि तिची वेणी सुद्धा श्रीकृष्णानं घातली. मुख धोनी सुवासते कुंकुम रेखिले रमानार्थे अंग प्रत्यंगी भूषणे समजते दिव्य नूतने लेव. तिचं अंग पुसलं, कुंकू लावलं त्याच्या कपाळाला, सगळे अलंकार दागिने वगैरे तिने काय काढून फेकून दिलेली होती ती सगळे जिथे तिथं श्रीकृष्ण स्वतःच तिची सेवा करून तयार केलेली आहे. आयशे करीत समाधान तेची वेळी पाकशासन आला गाराने घेऊन हरी लागी सांगावया. आणि त्याच वेळेस कोण इंद्र इंद्रदेव
या ठिकाणी घराणं घालायला किंवा दुःख काहीतरी कारण सांगायला त्या ठिकाणी आलेला आहे. करुणी साष्टांग नमस्कार उभा राहिला वज्रधर भूसंकेत क्षीराब्दी ज्यावर वर्तमान पुषी इंद्रात. आणि त्या इंद्राला विचारलं की बरं स्वर्गामध्ये काय चाललंय, कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलात, असं त्या इंद्रदेवाला श्रीकृष्ण. तव तो म्हणे यादव राया नरकासूर येऊन आमचा मुख्य मुकुट हिरून घेऊन गेला निजबळे. आणि त्यावेळेस त्या इंद्रानं दुःख व्यक्त केलं, संकट आलं आमच्यावर, नरकासूर नावाचा राक्षस आला आणि माझा मुकुट असलेला तो त्या ठिकाणी हिरावून घेऊन आमची जे का आदिती माता तिची कुंडली नेली जगन्नाथा, ज्या कुंडलाची प्रभा पाहता शशी सूर्य झाकोळून. आणि माझा मुकुटही नेला आहे, माझ्या आदित्य माया असलेली त्या मायाची कवच कुंडल असलेली ती सुद्धा तो राक्षस घेऊन गेलेला आहे. भूमिपुत्र नरकासुर असंख्य त्याचवेळी दैत्यभार देवांची पदे समग्र हिरून घ्यावया इच्छित असे. आणि तो नरकासूर एवढा माजलेला आहे, माझं मुकुट नेला, सगळे अलंकार घेऊन गेले आणि 33 कोटी देवांना सुद्धा बंदिखानी टाकावं किंवा त्यांना सुद्धा जिंकावं अशा प्रकारे त्याची मनस्थिती दिसते आहे. आम्ही कोणाशी जावे शरण तू देवादी देव सनातन बालके खेद पावता दावण पितयाच्या गळा पडती पै. आणि ज्यावेळेस लहान लेकरं जशी वडिलांच्या गळ्याला येऊन पडावी तशा प्रकारे हा इंद्रदेव म्हणला की आता आम्ही कोणाकडे जायचं, आमचं सुद्धा रक्षण करणार तूच आहेस, असं घराणं तो श्रीकृष्णापाशी. माता जरी परते लोटी तरी परी तिच्या पायी घाली ती मिठी, आम्ही शरण जगजेटी याची रीती तुझा आलो. आणि आईनं किती जरी ढकललं तरी लेकरं धावूनच येत असतात, तशा प्रकारे तू जगजेटी आहेस, त्रिभुवनाचा नायक आहेस, आम्ही 33 कोटी देव सुद्धा तुला शरण आलेलो आहोत, आता तेव्हा आमचं तुझं तूच रक्षण करू शकतोस, असं ती घरानं घालण्यासाठी इंद्रदेव आलेला आहे. कैवार्या यादवेंद्रा धावणे करी प्रतिप्रद्रा दीनबंधू करुणा समुद्रा ब्रिदे सांभाळी आपण. आणि तू कसं आहेस तर तुझं ब्रीद आहे, तुझं वचन आहे, जे कोणी संकटात सापडलेलं असेल तुझा धावा केला की तू येतोस आणि त्यांच्या संकटापासून मुक्तता करतोस, तशा प्रकारे आता आम्ही सुद्धा संकटात सापडलो, आमची त्या नरकासुरापासून मुक्तता कर. ऐशी ऐकुनी सत्य भामापती सैन्य सिद्ध करावी शीघ्रगती यादव बार सिद्ध होते चतुरंग दळा सहित पै. आणि चतुरंग दळ, हत्ती घोड दळ, पायदळ, रथदळ असे सगळ्या प्रकारचं सैन्य तयार केलं आणि ताबडतोब इंद्रदेवाला मदत करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण तयार झाला. त्रहाटिल्या संग्रमक संकेत भेरी तेने मंगळ जननी थरारी, तो सत्यभामा म्हणे जी कंसारी मीही येईन समागम. आणि तेव्हा त्या कंसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णाबरोबर सगळं सैन्य निघालेलं आहे. सत्यभामा म्हणले मला सुद्धा तुमच्या बरोबर युद्धाला यायचं आहे. ऐकते तुमच्या संग्राम गोष्टी परी मीही पाहिन गरुडावरी तुमच्या पृष्ठी मागे लपून राहीन मी. आता तुम्ही लय पराक्रम केलाय म्हणून सगळेच मी नुसतं ऐकून होते पण प्रत्यक्ष काय बघितलं नव्हतं. तुम्ही कशी कशी लढाई करताय, काय करताय ते बघते आणि त्या गरुडाच्या मागे जरा लपून, मी काय तेवढी लढायला पुढे येणार नाही, परंतु तुमचा पराक्रम कसा आहे ते मला बघायचं आहे अशी ती सत्यभामा म्हणाली. हरी म्हणे ऐक मृगनयनी संग्रमाच्या गोष्टी ऐकीजे कानी, महावीर रण देखुनी मोर्चा येऊनी पडती धरे. आणि तू काय तसं करू नको म्हणले, ते काय बरोबर नाही. तिथलं युद्ध असते म्हणजे लढाई असते, मोठमोठे महावीर असलेले तिथं चक्कर येऊन पडतात, घायाळ होतात आणि तुला ते बघवणं सुद्धा शक्य होणार नाही. तुझं सोशेना अनिल शीतळ तिथे येती बाणाचे कल्लोळ, ते नव्हे गायन मंजुळ आरडती सकळ वीर. तिथं काय गायन वगैरे नाही, मंजुळ गायन वगैरे असं काय नाही. तुला इथं साधा वारा सहन होत नाही म्हणले आणि त्या ठिकाणी युद्धाचा बाणाचा पाऊस पडतो, शस्त्रास्त्र एकमेकाला लागतात, रक्तांचा पूर व्हायला लागलेला असतो आणि हे काय तुला बघवायचं नाही. तो नवे मृदंग मधुर होते उल्लाट यंत्राचे भडीमार, तुझं उष्ण नसोचे अनुमात्र शस्त्र संभार वर्ष तिथे. आणि शस्त्रांचा वर्षा होतो, पाऊस पडतो तिथं, तुला साधं अंगणातलं ऊन सहन होत नाही आणि त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग तुला कसा बघवल, तू काय माझ्याबरोबर येऊ नको. सत्यभामा म्हणे प्रतापशुरा तुम्ही जवळी असता यादवेंद्रा मज न लागे भयवारा तुमचे कृपे करून. आणि तुम्ही असं पराक्रमी वीर आहेत, लढाई तुम्ही करताय आणि तुम्ही पाठीराख असल्यावर मला भ्यायची काय गरज आहे. मला ऊन वारात सहन करायची माझी तयारी आहे, मी तुमच्या बरोबर युद्ध बघायला येणार आहे. मने विचारले जगन्नाथे जरी समागमीन न न्यावे ते तरीही पुन्हा ऋषेल मग माते साकडे होईल दुसरे. मग त्या श्रीकृष्णाने जरा ओळखून घेतलं ही हट्टी आहे म्हणजे, हिला काय नुसतं फुल मिळालं नाही तरी एवढा विस्तारपणा करून घेतला होता. मी जर हिला सोडून गेलो तरी आणि काहीतरी मागे तुम्हाला घालील, तिला बरोबर घेतलेलंच बरं होईल, काहीतरी हिचं समाधान करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णानं मनात विचार केला. यश युद्ध केल्या विना भौमासुर नाही मरण, पुढील पुरुषार्थ जाणून सत्य भामा सवे घेतले. आणि त्या श्रीकृष्णानं सुद्धा मनामध्ये जाणलं त्या भौमासुराचा वध करण्यासाठी म्हणून जसं स्त्रीच बरोबर असायला पाहिजे आणि तिला बरोबर घेतल्याशिवाय युद्धात बी जय मिळायचं नाही असं थोडंसं अंतःकरणानं जाणलं श्रीकृष्णानं आणि तिला बरोबर घ्यायचं ठरवलं. गरुडागोड झाला जगजेटी सत्यभामा बैसवली पाठी दळभारे शेवटा उठी दैत्यपुरी समीपाला. आणि गरुडावर आरूढ झालेला आहे, सगळं सैन्य वगैरे बरोबर घेतलं आणि त्या सत्यभामेला आपल्या पाठीशी बसून श्रीकृष्ण निघालेले. तो सात दुर्गे तया नगरा भेदीत गेली हो अंबरा सात परी गावदारा जेतीच्या निरांतल लागे. आणि अंत लागणार नाही अशा प्रकारची शप्त पातळ असलेली ती नगर असलेलं ते सगळं सोडून त्या गरुडावर आरूढ होऊन
ही या ठिकाणी श्रीकृष्ण निघालेले आहेत. महाप्रतापी नरकासुर भूमंडळीच्या कन्या नागर 116 सहस्त्र साचवून ठेविल्या. आणि त्या ठिकाणी त्या राजानं हजारो स्त्रिया असलेल्या 16,000 स्त्रिया असलेल्या या ठिकाणी आपल्या बंदीखान्यामध्ये गोळा करून ठेवलेल्या होत्या. तितक्यांशी लग्न लावून या करू इच्छा आपल्या स्त्रिया ज्यांच्या स्वरूपावरून या आरंभा मेनका व आणि सगळ्या राजांचा निपात करून 16,000 एवढ्या स्त्रिया गोळा केलेल्या आहेत, आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्या 16,000 स्त्रियांमधून आपण लग्न करावं अशा प्रकारची इच्छा त्या राक्षसाची होती. आयशा त्या सुंदरा कोंडणी नरकासुरी ठेविल्या निज सदनी सैन्यासहित चक्रपाणी वेळा घाली नगराते. आणि त्या नगरामध्ये त्या नरकासुरानं एवढ्या स्त्रिया 16,000 स्त्रिया कोंडून ठेवलेल्या आहेत. त्या नगराला श्रीकृष्णानं आता वेढा घातला. कळला नरकासुराशी समाचार की इंद्राचा कैवारी या देवेंद्र युद्धा लागी आला बाहेर दैत्य थोर कोपला. आणि तो राक्षस रागावला नरकासुर, देवादिकांचा देव असलेला इंद्र, आणि त्याचा कैवार घेऊन हा श्रीकृष्ण या ठिकाणी युद्धाला आलाय अशी ती बातमी त्या नरकासुराला कळलेली आहे. आज्ञा देता ते अवसरी शेना शिंदू लोटल बहारी रणवाद्ये महागजरी वाजू लागली ते दवा. त्या नरकासुराने तयारी केलेली आहे की आता ही राजाने श्रीकृष्ण आपल्याबरोबर लढायला आलेला आहे. त्याने रणवाद्य वाजवली आणि त्यानं सुद्धा सैन्य आपलं सज्ज केलेलं आहे. एकावनी एक उंच दुर्गे उल्लाटी यंत्रे भडकती वेगे इंद्राधिक निराळ मार्गे विमानी बैसुनी पाहते. आणि 33 कोटी देव सुद्धा विमानामध्ये बसून बघायला आले त्या नरकासुराचं आणि या श्रीकृष्णाचं आता युद्ध कसं होतंय. एकापेक्षा एक शस्त्रास्त्रांचा मारा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. पायदळ एकवटले परमतुंबळ एकची झाला रण कल्लोळ देखता काळ पावे भव्य. काळाला सुद्धा भीती वाटावी अशा प्रकारे त्या नरकासुराचं सैन्य आणि श्रीकृष्णाचं सैन्य एकत्र भिडलेलं आहे आणि त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध सुरू झालेलं आहे. तुरुंगावरी तुरुंग लोटती वीराची वीर झगडती आसत्या करी लखलखती क्षण प्रवेशारखिया. आणि एका सूर्य अंधार पडावा अशा प्रकारे हत्तीवर हत्ती लोटतायत, घोड्यावर घोडे लोटतायत, खाली जी सैन्य रिकामा असेल ती सैन्य एकमेकाला भिडतंय, असं घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. रथाशी रथ मिळाले आशुध पाशी उभे ठाकले दोन्ही कर्म तोंडाशी घर्षण झाले कल्पांत मांडले ते वेळी. कल्पांत मांडलेला आहे, आकांत मांडलेला आहे. हत्तीला हत्ती भेटतात, घोड्याला घोडे भेटतात आणि अशा त्याच्यावरची सैन्य असलेलं त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं आणि त्या नरकासुराचं युद्ध सुरू झालेलं आहे. सारथ्याशी सारथी हानी ती रती अशी रती ओढीती देहाशा टाकून भिडती स्वामी कार्या कारणे. आणि प्रत्येकाला द्वेष पडलाय. त्या नरकासुराचे सैन्य म्हणते आपल्याला विजय मिळवून द्यायचा, आपल्या राजासाठी आपण लढतोय. श्रीकृष्णाचंही यादव सैन्य असलेलं आणि देव असलेले सगळे आपल्या राजाला विजय मिळवून द्यायचा आहे. ईर्ष्येनं हे सगळं सैन्य असलेलं एकमेकाच्या विरुद्ध लढायला लागले. परमकुशल सारथी रथ ओढून माघारी करीती पवन वेग रथ फिरविती कावे देती सवय आणि अपसवय. त्या रथावरचा सारथी असलेला तो हुशार असावा लागतो, चतुर असावा लागतो. तो रथ असा गडबडीने फिरवत असतो इकडं तिकडं, डोळ्याचं पातं लवतं इतकं रथ फिरवावा लागतो. त्यावेळेस युद्ध करता येत असतं. अशा प्रकारचे कलाकार युद्धाचे ते सारथी असलेले ते रथ फिरवू लागलेले आहेत. की त्या रणसागरावरी सहजे रथ त्याची थोर जहाजे वरी ध्वज तेज विराजे पवन वेग धाविती. आणि एकमेकावर असे पवन वेगाने वाऱ्याच्या वेगाने ते रथ असलेले एकमेकांच्या सैन्यामध्ये तुटून पडतात. असं घनघोर युद्ध त्या नरकासुराबरोबर चालू झालेलं आहे. रणसागरी मीन चंचळ त्याची पायदळ हिंडे चपळ गज धावती सबळ त्याची नासा वडते पैज. आणि हत्तीवर बसलेले ते काय भाला असलेले ते पळायला लागले आहेत. जे काही घोड्यावर बसलेले सैन्य पळायला लागले. अगदी मासा पाण्यामध्ये असा चपळ गतीनं पळावा तशा प्रकारचे सैन्य एकमेकाचा संहार करीत पळू लागलेले आहेत. रक्तगंगे माझी शुडा तुटून वाहती ते चपळ विरोले जाण छते निलवर्ण पडती तुटून त्याची कर्म वर्तुळावकार. आणि त्या ठिकाणी त्या सैन्याची अनेक सैनिकांचे मुंडके तुटून खाली पडायला आहेत. रक्त मासांचा सडा व्हावा, चिखल व्हावा असं त्या ठिकाणी रणकंदन आसो मारलं. या वीरांचा मार थोर क्षणिका चावले दैत्यवार हे देखून नरकासूर चंडळ सीधा विनला. आणि त्यावेळेस सैन्यात ते यादव कुळांचं सैन्य जरा थोडं वरचढ झालं. त्या नरकासुराचं सैन्य जरा संपत यायला लागल्यानंतर तो नरकासूर चवतळून पुढे आलेला आहे. जैसी पर्जन्यवृष्टी निरंतर तैसे बाणवर्षे पूर्वीवर यादव त्रासी रे थोर मारा निवार तयांचा. आणि त्या यादवांचा मार एवढा निवारण करता येणार नाही अशा प्रकारे तो चवतळून हा नरकासूर असलेला तोही बाणांचा वर्षाव करू लागलेला आहे. आयसे देखुनी श्रीरंगे शारंग चढविले अतिवेगे स्वर्ण वने भक्त भवंगे बाण हाती घेतले. आणि त्यावेळेस त्या नरकासुराचा बाणांचा वर्षाव बघितला. यादवांचं सैन्य जरा आपलं म्हणजे आपल्याकडची बाजू जरा कच्ची दिसते आहे असं बघून श्रीकृष्णानं
आपलं धनुष्य उचललेलं आहे. तो सत्यभामा म्हणे ते अवसरे मजपाशी धनुष्य द्या पुतणारी मी युद्ध करीन क्षण भारी नरकासुराशी आधी आता तिला पाया. थोडंसं चाव पेटला की आता जरा बरं झालंय म्हणजे ही उठले त्याच्याबरोबर आपण बी लढाई करावी. सत्यभामा म्हणते माझ्या हातात जरा धनुष्य द्या आणि मी त्या नरकासुराचा वध करते अशी सत्यभामा बोलू लागली. मग सत्यभामेच्या हाती धनुष्य देता झाला द्वारकाधीश तनोर पाठीची बांधित आवेश चढत ते वासती ते. आणि त्यावेळेस तिला सुद्धा आवेश चढला. वारानं सहन करणारी सुद्धा, परंतु देवाचा आशीर्वाद असल्यानंतर कशा प्रकारे शौर्य येतं, वीरश्री प्राप्त होते, त्या सत्यभामेनं धनुष्याला बाण लावून तयार झालेली आहे. आकर्ण दोरी ओढुनी सोडी बाणा पासी बाण वीराश्चर्य करीती पूर्ण म्हणे तिनं वल वर्तले. आणि अचानक त्या ठिकाणी ती सत्यभामेमध्ये सुद्धा एवढी वीरश्री निर्माण झालेली आहे. बाणांचा पाऊस पडावा तशा प्रकारे बाणाचा वर्षाव तिनं सुरू केलेला आहे. कोण या वीराची पत्नी युद्ध करी समरांगणी परवीरांसी खोची बाणी वर्मे लक्ष्मी सवेग. आणि त्या वर्माला लक्षून छातीचा नेम धरून ही सत्यभामा असलेली सुद्धा बाणाचा वर्षाव करायला लागले. या ठिकाणी कोण वीरांगना अशी आहे, कोणाची बायको आहे, कोण शूरवीर स्त्री अशी या ठिकाणी बाणाचा वर्षाव करू लागले. ने कधी बाहेरील समीर उभी रणांगणी धरून धीर जिचे बोलणे अति सुकुमार हाके अंबर गजवितसे. आणि तिचं बोलणं एवढं सुकुमार नाजूक असलेली ती सत्यभामा, परंतु त्या रणांगणाच्या ठिकाणी बाणांचा वर्षाव करू लागलेली आहे. सोडी शरापाटी शर आश्चर्य करी भूमिपुत्र म्हणे श्रीवरी मी शस्त्र महावीर कैसा धरू. आता या महावीर कैसा धरू. सोडी शरापाटी शर आश्चर्य करी भूमिपुत्र म्हणे श्रीवरी मी शस्त्र महावीर कैसा करू. आता या ठिकाणी तिकडून ती सत्यभामा एवढा बाणांचा वर्षाव करायला लागलेली आहे, परंतु ही नरकासुराला असं वाटायला लागलं किंवा ही स्त्री आहे तिकडच्या बाजूने लढायला लागलेली आणि मी बाईवर जर बाणाचा वर्षाव करायला तर मी लढण्यामध्ये काय अर्थ आहे. मग रथ पदे लोटीला सत्वर हारिसी म्हणे मोठा तुरणवीर युद्धाची स्त्री केली समोर लाजानु मात्र आणि तुझं तुला काय कळतं का नाही. म्हणजे तू मागे सरकलाच आणि बाईला पुढं करतोस काय, अशा प्रकारचा तर नरकासुर असलेला त्या ठिकाणी श्रीकृष्णाची निर्भत्सना करू लागला. स्त्री समवेत तुझ गोळा भस्म करीन मी वेळा म्हणून अग्नास्त्र मंत्र जपला बाण सोडीला आणि तैसाची. ताबडतोब त्यानं त्या अग्निअस्त्राच्या मंत्राचा जप केला आणि निर्वाणीचे बाण काढून त्या ठिकाणी तो श्रीकृष्णावर सोडू लागला. आयसे देखुनी रसिकेशी सत्यभामे ते घाली पाठीसी धनुष्य ओढून वेगेसी पर्जन्य शास्त्री सोडिले. आणि मग त्या ठिकाणी त्या नरकासुराचा बाण अग्निबाण आलेला बघितल्याबरोबर श्रीकृष्ण ताबडतोब त्या सत्यभामेला आपल्या पाठीशी घातलं आणि त्याच्या हातातला बाण घेऊन बाणांचा पावसाचा वर्षाव व्हावा तशा प्रकारचे बाण सोडू लागला. अग्निशीघ्र सुनी पर्जन्य शीतल केली सगळं सैन्य जैसे सत्संगे ते योगाने मोह ब्रह्म वितळती. आणि त्याचे जे काही अग्निबाण येत होते यानं श्रीकृष्णानं पर्जन्य बाण सोडल्यानंतर तिथं पाऊस पडायला लागला आणि ते बाण असलेले जिथे तिथं विजून गेलेले आहेत. चंडधारा मेघ वर्षद तेने नरकासुराची चमोहात मग नरकासुरे वस्त्रात त्वरित परी प्रेतिता मेघ वितळला. आणि त्यावेळेस त्या नरकासुरानं बाणांचा वर्षा व्हायला पाऊस पडायला लागलेला आहे. त्यावेळेस मेघांचा मंत्र असलेला त्या नरकासुराने त्याने जंपलेला आहे आणि ते ढग असलेले वितळून लावू लागलेले आहे. वात वाढला प्रबळ तेने उडो पाहे अदौदळ हे देखुनी तमाम निळ पर्वताशास्त्र आणि वाऱ्याचा मंत्र बोलल्याबरोबर सोसाट्याचा वारा सुटला. या यादवांचं रथ असलेले ते सुद्धा मागे सरकायला लागले. अशी अवस्था बघितल्यानंतर श्रीकृष्णानं पर्वताच्या अस्त्राचा जप केला आणि त्या सैन्याच्या पुढे पर्वत उभा केला. तेने कोंडीला सकळ वात पर्वत भौम सैन्यावरी पळत सेवेचे वज्रास्त्र नरक सपत तेने पर्वत पिष्ट केले. आणि त्यावेळेस तो पर्वत असलेलं पर्वताचं अस्त्र बोलल्याबरोबर त्या नरकासुराच्या सैन्यावर तो पर्वत पडणार त्याने त्या ठिकाणी वज्रास्त्राचा जप केला आणि तो पर्वत असलेला चोरा आयसे देखुनी वंकटपाळ म्हणे आता का लावला वेळ सकळ शस्त्रांचा नुप तात्काळ सुदर्शन हाती आता म्हणलं घेतले. आता हे आपण एक शस्त्र सोडावतो त्याच्यापेक्षा ते मोठं दुसरं शस्त्र सोडतंय. आता शस्त्राचा मारा याला काय म्हणजे आटपत नाही, तेव्हा आता निर्वाणीचं काहीतरी शस्त्र काढावं लागतं. आपलं सुदर्शन चक्र असलेलं श्रीकृष्णानं बाजूला जैसे उगवले सहस्त्र मार्तंड तैसे ते जे लेखले की ते ब्रह्मांड मिनिशन लागता प्रचंड यादव राय सोडिले. आणि यादवांचा राजा असलेला श्रीकृष्ण त्यानं एक पापणी लवते इतक्या वेळामध्ये आपलं सुदर्शन चक्र असलेलं ते सोडलेलं आहे. नरकासुरांचे शिर छेदिले न लागता निशी चंद्रोदय नरकान सुरू नासी मुक्ती दिली श्रीरंगे. आणि त्या नरकासुराचं एक क्षण न लागू देता त्याचं शिर
सुदर्शन चक्रानं उडवलेलं आहे आणि त्या नरकासुराला त्या ठिकाणी मुक्ती दिली. हरिणे नरकासुराशी दिल्लावर ये समयी मंगल स्नान न करी जोर तो परम दरिद्री दुराचार जन्मवरी जाणीते. नरक चतुर्थी बरोबर आहे. आसो नरकासुराचे नगर त्या नाव प्रजोजती शिवशुर त्या माझे प्रवेश श्री करत तवा पूर्व देखिले. त्याच्याशी पहिल्या पाण्याशी नरक चतुर्थी त्या दिवशी प्राग्ज्योती शशूर शपूर प्राग्ज्योती शपूर तिशपूर प्राग्ज्योती तिशपूर. ते जागळा मणिपूर व पर्वत त्या मंदिरे रत्न खचित त्यात 16 सहस्त्र एक शत गोपी सुंदर देखिल्या. आणि त्या सुंदर अशा प्रकारच्या गोपी पाहिलेल्या असे एक शहर नगर त्या ठिकाणी त्या नरकासुराला दिलेलं आहे. परम सुंदर लावण्य बस बाबा. ते जगळा मणिपूर पर्वत त्यावरी मंदिरे रत्न खचित त्यात 16 सहस्त्र एक शत गोपी सुंदर देखिल्या. तर मणिपूर नावाचा जो पर्वत आहे आणि त्या पर्वतामध्ये त्या नरकासुरानं 16,100 एवढ्या जी काही कन्या आहेत राजकन्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. परम सुंदर लावण्य खाणी ती दृष्टी देखील चक्रपाणी म्हणे ती कोटी काम करोनी ओवाळून टाकावे. तर इतक्या सुंदर असलेल्या त्या ज्या मुली आहेत तर त्या ठिकाणी नरकासुराने एवढ्यासाठी लपवून ठेवल्या होत्या की त्यांच्याबरोबर त्याला लग्न करायचं होतं म्हणून त्या ठिकाणी त्या लपवून ठेवलेल्या होत्या. आयसा जरी आमाशी होईल वर तरी मग पुण्यासी नाहीत पार द्वारकानाथ हा यादवेंद्र आजी दृष्टी देखिला. आणि त्या ठिकाणी कृष्ण जाऊन उभारल्यानंतर त्या कृष्णाला त्या 16,100 महिला ज्या मुली ज्या आहेत त्या मुलींनी बघितलं आणि त्यांच्या मनात इच्छा झाली की अशा पद्धतीचा पती आम्हाला असावा. अशा पद्धतीनं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे. समीप देखिला श्राब्दीच्या वर गोपी सदत झाल्या समग्र करीती हरिसी नमस्कार आमचा उद्धार करी आता. त्यावेळेस त्या म्हणतायत की आम्हाला आता त्यांनी हात जोडलेले आहेत कृष्णाला आणि आमचा उद्धार कर म्हणतात. उद्धार का कर म्हणतात की त्यांना असं वाटतंय की आता ह्या राक्षसानं नेऊन ठेवलंय तिथं आणि मग आता आमच्यासोबत कोण लग्न करणार कारण सगळे म्हणणार की ही राक्षसानं घेऊन गेलेले आहेत सगळ्या तिथं नेऊन ठेवलेल्या आहेत. खरं तर राक्षसानं फक्त तिथं नेऊन ठेवलेलं होतं पण आता बाकीचा समाज काय म्हणणार आम्ही बाहेर गेलो काय करणार तर आता आमचा उद्धार कर आमचा आता तूच काय करायचे ते कर असं त्या सगळ्या ज्या 16,100 मुले जे आहेत तर त्या श्रीकृष्णाला म्हणत आहेत. आम्ही अपरिणित कर्णकुमारी आमचा बंध मुक्त करी आम्ही 16 शस्त्र नारी कंसात का तुझची करू. तर त्या म्हणत आहेत की आता आम्हाला बाहेर जाऊन तर काहीच उपयोग नाही कारण आमचं कोणीच आम्हाला बघणार नाही कोणी आम्हाला करून घेणार नाही काय नाही कारण आम्हाला राक्षसानं इथं धरून आणलेलं आहे तर आता तूच आमचा उद्धार कर आणि आमच्यासोबत लग्न कर अशा त्या 16,100 मुली ज्या आहेत तर त्या कृष्णाला म्हणतायत. मग कृपाळू यदवीर तयासी दिदला नाभी कर म्हणे तुमचा मनोभाव समग्र पुरविणे चिंतन त्यावेळेस सुद्धा कृष्ण म्हणत आहे की तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका आणि ह्या 16,100 ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा ह्या श्रीकृष्णानं लग्नाचं वचन दिलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतो की 16,108 म्हणजे हे 16,100 आणि ह्या लग्न झालेल्या 8 अशा 16,108 बायका ह्या श्रीकृष्णाला आहेत. 16 सहस्त्र एक शत आणवी श्रीकृष्ण दव्यरथ गोपिका बैसवणी समस्त द्वारकेला गे पाठविल्या. अशा पद्धतीनं 16,100 रथ त्या ठिकाणी श्रीकृष्णाला आणलेले आहेत आणि त्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या ठिकाणी बसवून द्वारकेला नेलेल्या आहेत. सवेदी दिले समस्त सैन्य अक्रूर उद्धव रेवती मन जय वादे वाजवून द्वारका पण ते परतले. त्या ठिकाणी अक्रूर जे आहे तर त्या सगळ्यांचं त्याने ठिकाणी स्वागत केलेलं. आपण फक्त म्हणतो की श्रीकृष्णाला काही जण म्हणतात की 16,108 बायका श्रीकृष्णाने करून घेतल्या पण त्याचं खरं कारण हे असं आहे की ते काही लग्न हाऊस म्हणून त्यांनी त्या बायका केलेलं नाही तर त्यांचा प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी या बायका त्यांनी केलेल्या आहेत. बाकी त्याच्यामागे दुसरं कुठलंही कारण श्रीकृष्णाचं वाटे जाता गोपी भाव इथे आम्हासी वर जोडीला श्रीपती नरकासुराने उपकार निश्चिती आम्हावर. उलट त्या म्हणत आहेत की त्या ज्या 16,100 ज्या आहेत तर त्या उलट म्हणत आहेत की आम्हाला नरकासुरानं बंदी घातलं म्हणजे उलट आमच्यावर उपकारच केला कारण त्यानं बंदी घातला आम्हाला म्हणून तर आम्हाला हा श्रीकृष्णासारखा नवरा या ठिकाणी मिळालेला आहे. तो केवळ आमचा पिता त्याने दाखविला वैकुंठ नाथा
असो यावरी कमलोध्वज निता काय करीता झाला. तर अशा प्रकारे तो नरकासूर म्हणजे आमच्या बापासारखाच आहे, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला कृष्ण मिळाला आणि आमचं या ठिकाणी उद्धार झालेला आहे. प्राजोक्ती शिवपुरी हरिला तो नरकासुराशी स्त्री ते वेळा पुत्र हाती घेऊन तमाला निळा शरण येती झाली. त्यावेळेस एक वेगळं तिथं घडलेलं आहे की नरकासुराची जी बायको आहे तिच्या मुलाला म्हणजे नरकासुराच्या मुलाला घेऊन श्रीकृष्णाच्या जवळ आलेली आहे. मुकुड कुंडले ते वेळी हरिपुढे आणून ठेवले म्हणे ती आम्ही शरणवन माळे कृपा करे दीनबंधू. त्यावेळेस ती म्हणत आहे की तुम्ही आमच्या नवऱ्याला तर मारलेला आहे, आता आम्हाला कोणी आधार राहिलेला नाही, तेव्हा तुम्ही आमचा आधार द्या आहेत, तुम्ही आमच्यावर कृपा करा, अशा पद्धतीने ती कृष्णाला बोलत आहे. तो नरकपुत्र भगदत हरिसी नमस्कार घालीत कृपेने द्रवला तमानात छत्र धरवी तयावरी. तर तो नरकासुराचा पुत्र भगदत्त नावाचा जो तो पुत्र आहे, तर तो पुत्राने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि श्रीकृष्णाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तयासी राजी स्थापून मुकुट कुंडले घेऊन सत्यभामे सहित जगन्मोहन दिवे चंद्रावर रुडला. तर अशा पद्धतीनं त्या भगदत्तला एक राज्य निर्माण करून त्या ठिकाणी दिलं आणि त्याची व्यवस्था श्रीकृष्णाने केलेली आहे. म्हणजे नरकासूर तर आता मरण पावला, परंतु त्याच्या मुलाची व्यवस्था श्रीकृष्णाने केली आणि ती व्यवस्था करून तो सत्यभामासोबत आपल्या घरी निघून आला. लागता इंद्रपदासी आला शिरसिंधू विलासी मुकुट कुंडले सहस्त्र नेत्रासी देऊनी तो शिविले. तर नरकासुरानं नेलेली जे काही मुकुट आणि कुंडलं जी त्या इंद्राची होती, तर ती इंद्राची सगळी कुंडलं वगैरे जे काय ती त्या भगदत्तानं कृष्णाकडे दिली आणि कृष्णाने तिकडे इंद्राला नेऊन दिलेली आहेत. मग नाना रत्ने अवलंकरी इंद्रे पूजिला मधु कैटभारी आज्ञा घेऊन ते अवसरी द्वारके से हरी निघाला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंद्राने जे आहे ते श्रीकृष्णाची पूजा केलेली आहे आणि ती पूजा संपल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेशी आलेला आहे. तो इंद्राचे नंदनवन परमसुरेख शोभायमान तेथे पारिजातक दिव्यरत्न दृष्टी देखील श्रीकृष्णे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक पारिजातक जे रत्न आहे तर त्या झाडाला त्या ठिकाणी लागलेलं त्या ठिकाणी दिसलेलं आहे. कमळपत्राक्ष ते वेळा वृक्ष समूळ उपटेला गरुडावरीत पुढे घेतला तो कोल्हाळ केला वनरक्षी. त्या वनामध्ये जे पारिजातकाचं झाड दिसलेलं आहे तर ते झाड श्रीकृष्णानं स्वतः घेतलेलं आहे, उपडून घेतलेलं आहे आणि त्या गरुडावर घेऊन ते निघालेले आहेत. आणि त्यावेळेस जे काही वनरक्षक त्या ठिकाणचे आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी कोलाहल त्या ठिकाणी चालू केलेला आहे. वनरक्षक सांगते इंद्रा ते की वृक्ष नेला द्वारकीनाथे अखंडला ऐकता क्रोधे बहुते युद्धला गिदा विनाला. आणि मग त्या वनरक्षकांनी म्हणजे कुठलं वन आहे ते इंद्राचं ते त्या वनामध्ये जे वृक्ष होता पारिजातकाचा ते उपडून श्रीकृष्ण घेऊन गेला आणि मग त्या सगळ्या ज्या काही तिथले रक्षक करणारे लोक आहेत त्यांनी इंद्राला सांगितलं. मग इंद्राला सुद्धा राग आलेला, कारण माझं पारिजातकाचं झाड हे श्रीकृष्णानं कसं काय नेलं म्हणून इंद्राला त्या ठिकाणी राग आलेला आहे. परमाज्ञा निविष्टीला इंद्र नेवीची हरिप्रताप पर म्हणे उभारे तुका तस्कर वृक्षने चोरुनिया. तर त्यावेळेस इंद्राने हे मागचं सगळं विसरलं, ज्याच्यावर जी काय कृपा केली कुंडलं ते सगळे आणून दिलेली ते सगळं विसरला आणि पारिजातक वृक्ष का नेला, तू चोर आहेस, तू हे आहेस म्हणून त्या कृष्णाला हिनवायला लागलेला आहे. ऐकोनी मुरडला श्रीरंग शारंग चढविले सवेग तवा वाचस्पती म्हणे श्रीपदी भंग त्याची युद्धानं पुसती तू. तर हे ऐकून श्रीरंग लगेच माघारी वळलेला आहे, कृष्ण लगेच माघारी युद्धासाठी तयार झालेला आणि हे युद्धासाठी तयार झाल्यानंतर मग मात्र इंद्राला त्या ठिकाणी थोडासा भयभीत झालेला आहे. हा पुराण पुरुष नारायण साक्षात ब्रह्मांड टाकीता जाळून इंद्र पाहे विचारून नमस्कार घातीला. त्यावेळेस इंद्राला वाटलं की ह्यानेच सगळं निर्माण केलेलं आहे आणि हे समूळ नष्ट पण करू शकतो, त्याच्यामुळं आपण माघार घेतलेली बरं असं इंद्राला त्यावेळेस वाटून इंद्राने श्रीकृष्णाला नमस्कार केला. इंद्र गेला परतून द्वारकेसी आला नारायण सत्यभामेच्या द्वारे घेऊन पारिजात कलाविला. अशा पद्धतीनं जे इंद्र माघारी गेल्यानंतर श्रीकृष्ण ते झाड तसेच घेऊन आलेलं आहे. तर सत्यभामाच्या दारामध्ये, कारण सत्यभामाला त्यांनी सांगितलंच होतं की तू फुलासाठी कुठं हट्ट करत बसलीस, मी पारिजातकाचं झाडच तुझ्या दारात आणून लावतो. आणि म्हणून त्यावेळेस ते श्रीकृष्णाने पारिजातकाचं झाड जे आहे तर ते सत्यभामेच्या दारात नेऊन लावलेलं आहे. मणी बापाचा आनंद घरी पारिजातक वृक्षद्वारी त्यास गर्वे सहस्राजित कुमारी न मानिच कोणासी. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या सत्यभामाला खूप म्हणजे तिथं तिला अहंकार अजून तिथं वाढला की बघा माझ्यासाठी कृष्णानं झाड घेऊन आला आणि मग तिला माझ्यासारखं कोणच नाही असं वाटायला लागलेलं आहे. आसो आयसा करुणी पुरुषार्थ हरी रुक्मिणीच्या ग्रहा येत षोडशोपचारे पूजा करीत परमपुरुषाची प्रीती. तर अशा पद्धतीनं हे झाड वगैरे लावून झाल्यानंतर युद्ध करून ते सगळे श्रीकृष्ण तिथं आले आणि मग रुक्मिणीच्या तिकडं श्रीकृष्ण गेलेले आहेत, परंतु रुक्मिणीने त्या ठिकाणी श्रीकृष्णाची पूजा अर्चा वगैरे केलेली आहे. रुक्मिणी म्हणे करुणी पुरुषार्थ हरी रुक्मिणीच्या घरी येत
रुक्मिणी म्हणे श्रीहरी पारिजातक लाविला तिचे द्वारी एक पुष्प आम्हा घरी आणून आधी दिले. त्यावेळेस तिथं रुक्मिणी आता रुसून बसले की रुक्मिणी म्हणते की देवा मला फक्त एकच फुल दिले आणि सत्यभामाच्या दारात नेऊन तुम्ही झाड लावलेलं आहे, त्याच्यामुळे रुक्मिणी तिथं रुसली आता. कृष्णा म्हणे वृक्ष कासया निश्चित तुझे द्वारी पुष्पे अपरिमित स्वर्गाहुनी अकस्मात अंगणात पडतील. तर त्यावेळेस कृष्ण म्हणते की बाबा झाड जरी तिच्या दारात लावलेलं असलं तरी झाडाची फुलं ही तुझ्या दारात पडते, तू काय काळजी करू नको. आयसावर देवनी मग काय करी मोक्षदानी 16 सहस्त्र मंदिरे ती क्षणी उभविले हेममये. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 16,000 अशा पद्धतीचे मंदिरं जे आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे घरच पद्धतीची मंदिरं त्या ठिकाणी कृष्णाने उभी केलेली आहेत. त्या मंदिराची रचना पाहुणे तटस्थ होती सुधापानी विश्वकर्मा सोय करुणी निर्मिती हरी आज्ञेते. तर विश्वकर्माने जसं ह्या देवाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा सर्व निर्मिती करतो, त्या विश्वकर्माने ही एका क्षणामध्ये अशा पद्धतीचे घर बनवलेले आहेत आणि मग ते बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. नारी 16 सहस्त्र 100 सुलग्न पाहुणे कमल ध्वतात एकती ऐकेची घटके तती तुक्याची त्वरित कर्तव्य अद्भुत. तर ते 16,100 घरं जी बनवलेले आहेत त्या 16,100 घरं त्या आणलेल्या त्या मुलींसाठी त्यांनी बनवलेल्या. त्यांनी एका क्षणामध्ये 16,100 त्या महिलेसोबत मुलींसोबत ह्या श्रीकृष्णाने लग्न केलेलं आहे तिथं. 16 सहस्त्र 100 नारी तितुके रूपे धरी कंसारी 16 सहस्त्र मंदिरी मंडप दिव्य उभविले. जेवढी घरं 16,100 बनवले तेवढ्या सगळ्या 16,100 रूपं ह्या श्रीकृष्णाने घेतली आणि प्रत्येक मुलीच्या सोबत श्रीकृष्ण उभारलेला आहे आणि त्या प्रत्येक 16,100 मुलीबरोबर त्या ठिकाणी लग्न केलेलं आहे. 16 सहस्त्र घरी भिन्न भिन्न वसुदेव देवकी सुंदरी बळीभद्र उग्रसेन सुभद्रा नारी सर्व घरी सारख्या. तर त्या 16,100 घरापुढे 16,100 मंडप आहेत आणि फक्त मंडपच नाही, फक्त श्रीकृष्णच नाही तर जेवढे 16,100 महिला आहेत तेवढ्या सगळ्यांच्या जवळ देवकी वसुदेव जे बळीभद्र म्हणजे बळीराम वगैरे हे सगळे तयार आहेत आणि तेवढेच म्हणजे 16,100 रूपं सगळ्यांची त्या प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेली आहेत. सकाळी यादवांचे 12 ऋषीच्या मांद्या समग्र रुक्मिणीची रूपे अपार सर्व घरी सारखी. रुक्मिणी सुद्धा तेवढीच आहे 16,100 रुक्मिणी 16,100 सगळे देव जेवढे काही आहे म्हणजे कुठलीच अशी म्हणजे ह्या इथं एक जण कमी आहे तिथं कोणतरी जास्त आहे असं नाही, प्रत्येक ठिकाणी सगळेजण सारखे उभे केलेले आहेत कृष्णाने. इतुकी रूपे आपण नटला पुतना प्राणहरण पूर्ण अवतार श्रीकृष्ण अद्भुत लीला. अशा पद्धतीची ही लीला आहे कारण इतक्या ठिकाणी एकाच वेळेस आपण सुद्धा ऐकतो कधी कधी आपल्या मारुती महाराजांनी 2-2 ठिकाणी एकाच वेळेस भाषा म्हणजे कीर्तन केलं वगैरे. तर तशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसत आहे म्हणजे कोणी म्हणत नाही की माझ्याजवळ कृष्ण नाही, तर प्रत्येक त्या मुलीच्या जवळ कृष्ण त्या ठिकाणी दिसत आहे. वैकुंठाच्या योगी संपत्ती आणविली द्वारके प्रति शंखचक्रादी आयुध्य हाती श्रीवत्सला छंद दावी. तर वैकुंठामध्ये असलेली जेवढी काही संपत्ती आहे तर ती सगळी संपत्ती धन जे काय आहे तर त्या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. वैकुंठेचे दिव्यरत्न द्वारकेचे आणवी श्रीकृष्णनाथ संपूर्ण कर जोडून निष्ठित कर्तव्य अद्भुत हरीचे. वैकुंठचे रथ वगैरे जे काही जेवढ्या काही गोष्टी वैकुंठामध्ये भेटतात त्या सगळ्या या ठिकाणी आजच्या दिवशी आलेल्या आहेत. सनक सनद सनसत्कुमार नारद विरीची रुद्र सचिचवर द्वारकेसी येती वारंवार हरिदर्शन घ्यावया. म्हणजे नारद असतील कुणी असेल म्हणजे आता जेवढं काही क्षीरसागर म्हणजे त्या वैकुंठामध्ये असलेलं जे काय आहे ते श्रीकृष्णाने या ठिकाणी असं आणलेलं असल्यामुळे आता तिथं दर्शन करण्यापेक्षा हे सगळेजण नारद मुनी किंवा इतर जे काही देव वगैरे आहेत तर ते ह्या ठिकाणी येऊन श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी सारखे सारखे या लागलेले आहेत. वरकड हरीचे अंशावतार पृथ्वीवरी दाविले चरित्र वैकुंठपती इंद्रावर तैसा असे संचला. तर अशा पद्धतीचं हरीचं रूप जे आहे ते सगळीकडे समावलेलं आहे आणि सगळीकडे असल्या अशा कृष्णाचं रूप आहे. कृष्ण अवतारी आपण स्वय अवतरला आदि नारायण वैकुंठीचे कपाट देऊन राहिला जान द्वारिके. तर जो काय आदि नारायण आहे तो विष्णू नारायण आहे, त्या विष्णू नारायणाचं रूप असलेलं हे जे अवतार असलेलं श्रीकृष्णाचं रूप आहे आणि या ठिकाणी वैकुंठ म्हणजे श्रीकृष्ण आदिनारायण स्वतः या ठिकाणी आलेलं असल्यामुळं वैकुंठच या द्वारकेमध्ये निर्माण झालेलं आहे. इंद्रादी देवांची घराणी द्वारकेशी येती क्षण कनी या लागे पूर्वावतावर चक्रपाणी भजनी जाणिले. आता म्हणजे वैकुंठाच्या ठिकाणी कृष्ण नसल्यामुळे या ठिकाणी सगळे जे काय देवदेवतांची घराणी वगैरे जे आहेत ते सगळेजण याच ठिकाणी कारण तिकडे देव नाहीच आता पूर्ण अवतारामध्ये देव या ठिकाणी असल्यामुळं काय झालेलं आहे की सगळे जे देवदेवतांची भांडणं असतील काय असतील किंवा त्यांची घराणी असतील ते सगळे घेऊन इकडं द्वारकेलाच येत आहेत. म्हणून 16 शस्त्र घरी ते तुकी रूपे हरीच धरी 16 शस्त्र नारी एकाचे
लग्नी विरियल्या. आणि म्हणून अशा पद्धतीने 16,100 रूपं घेऊन 16,100 ठिकाणी एकाच वेळेस लग्न करणारा हा श्रीकृष्ण आहे. आणि या ठिकाणी सर्व देवता त्यांना नमन करत आहेत. रत्न जडित बोली सर्व घरी घातली, हळदी उठणे वनमाळी सर्व घरी खेळत. एकाच वेळेस सगळ्याला हळद लागलेल्या, एकाच वेळेस म्हणजे त्या कृष्णाला आणि त्या 16,100 महिलांना एकाच वेळेस हळद लागल्या, एकाच वेळेस सगळं जे काही लग्नविधी जे आहे तो त्या ठिकाणी पार पडत आहे. उग्रसेन उद्धव क्रूर घरोघरी सारखीचे समग्र भांडारे फोडून अपार द्रव्याचे कवाटी ती. उग्रसेन आहे, उद्धव आहे, अक्रूर आहे, हे जे काही साथी जे आहेत कृष्णाचे तर ते प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी जेवढे जेवढे पाहुणे आलेले आहेत, जेवढे यजमान आलेले त्या सगळ्यांची व्यवस्था ती एकाच वेळेस करत आहे. आयसा 4 दिवस 16 पूर्ण वनिता भागे सहस्त्रवदन सकळ देव येऊन कामी करी ती घरोघरी. 4 दिवस हा लग्न सोहळा जो आहे 16,400 बायकाबरोबर लग्न करणारा हा श्रीकृष्णाचा हा लग्न सोहळा जो आहे, ह्या लग्न सोहळ्यामध्ये काम करण्यासाठी आचारी वगैरे हे कोण आहेत तर सगळे देवदेवता येऊन त्या ठिकाणी ते कामाला लागलेले आहेत. आणि सगळे ह्या 4 दिवस ते कृष्णाच्या लग्नाला झटत आहेत. इंद्राने अग्नियम निवृत्ती रसायन समीर धनपती सत्य लोकावासी अपर्णापती घरोघरी सारखेची. इंद्र असेल, अग्नी असेल, यम असेल, जेवढे काही देव आहेत ते सगळे देव सुद्धा तेवढीच रूपं त्या देवाचे सुद्धा 16,100 ठिकाणी तेवढीच देव. म्हणजे एक इंद्र आला तर तो 16,100 ठिकाणी तो इंद्र त्या ठिकाणी असणार. अशा पद्धतीनं व्यवस्था श्रीकृष्णाने केलेली आहे. सर्व याचकांसी देकार घरोघरी देत कुबेर सकळ वाडी नीर रसनायक पूर्वीत. कुबेर सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक येणाऱ्या त्या वऱ्हाडी लोकांना जे आहे ते कुबेरानं दान दिलेलं आहे. सभेवरी मल्लयाद्रीचा सुवास घेऊन येत प्राणदिश जात वेद धरुणी हर्ष पाक निष्पपती स्वय तर करी. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही पद्धतीचा कुणालाही म्हणजे ते आपण पूर्वी जसं बघितलं ते शूद्र देव, हे देव, असे देव, तसे देव असे न भेदभाव करता सर्वांना समान पद्धतीनं रसपान जेवण वगैरे त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आसो या परी सर्वसदनी राबताती सुधारस पाणी अष्टनायिका घेऊन सर्व घरी नृत्य करीती. तर अशा पद्धतीनं 8 मूळ बायका ज्या आहेत तर तो कृष्ण घेऊन त्या सर्व महिलांच्या घरोघरी अशा पद्धतीनं अवतरलेला आहे. आयसे 4 दिवस संपादुनी अवघ्या दिदला पाठवणी अलंकार वस्ताभरणी 4 वर्णी तो शिविले. अशा पद्धतीनं 4 दिवस जे काही यजमान त्या ठिकाणी आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, त्या सर्वांचा पाहुणचार करून त्यांना पाठवण्यात आलेला आहे. आहो त्या 16 सहस्र वेदश्रुती निर्गुणाची न वर्णवे कीर्ती म्हणून आल्या द्वारके प्रति हररूपी जळावया. तर ह्या ज्या काय 16,100 जे आहेत तर ते काय त्या श्लोक आहेत, बरोबर आहे का? तर ते वेदामधले श्लोक आहेत आणि ते सगळे वेदाचे श्लोक जे आहेत तर ह्या कृष्णाला वर्ण्यासाठी त्या मुलींच्या रूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. की हरी कल्प वृक्षावरी देखा 16 सहस्र तडिल्या कणकलिका तलिका सर्वही सुफळ सुखदायका वैकुंठ नायका गो. म्हणजे ज्या 16 म्हणजे त्या वेदामध्ये जेवढे काही श्लोक आहेत ते श्लोक म्हणजेच ह्या सगळ्या महिला आहेत. आणि ह्या श्रीकृष्णाच्या अवतीभोवती म्हणजे पत्नी म्हणून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ते जे काही 16 म्हणजे वेद लिहिलेले आहेत त्या वेदामध्ये जेवढे काही श्लोक आहेत तर त्या श्लोकाच्या रूपांतरण या ठिकाणी ह्याच्यामध्ये झालेलं आहे. श्रीकृष्ण मेघ सावळा 16 सहस्र तळपती चळपळा दाहकत्व सांडून सकळा हरिरूपी जडल्या हो. म्हणजे ढगामध्ये जशा पद्धतीनं विजा चमकतात त्या पद्धतीनं कृष्णाच्या अवतीभोवती ह्या 16,000 श्लोक जे आहेत त्या श्लोकामध्ये काय आहे तर ह्या भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि ह्या मुली म्हणजे ज्या काही त्यांनी लग्न केलेल्या महिला आहेत ह्या सुद्धा त्या श्लोकाचं स्वरूप आहेत आणि कृष्णाच्या अवतीभोवती विजेसारख्या तळपत आहेत. की 16 सहस्त्र राजहंसी हरिपदी मुक्तता हे मुक्त राशी मिळाल्या सवकळ भोगद्वार केसी तपे बहुत आचरुनिया. म्हणजे हे सुद्धा यांच्या मनात सुद्धा असं होतं की आपण फक्त गुणगान कृष्णाचं करण्यापेक्षा कृष्णामध्ये तल्लीन व्हावं, कृष्णामध्ये समर्पित व्हावं ह्यासाठी आलेल्या त्या सर्व आहेत. सर्व घरी समसमान एक जे असे जगजीवन परिमुख्य स्वरूप रुक्मिणी वाचून सहसन असे कोटीही. म्हणजे 16,100 ठिकाणी जरी कृष्ण असला तर ते काय आहे कार्बन म्हणजे आपण झेरॉक्स काढतो का नाही तसं ते झेरॉक्स असल्यासारखं आहे. मेन जो कृष्ण खरा कृष्ण जो आहे तो रुक्मिणी सोबत आहे. एक पत्नीवरती श्रीकृष्ण रुक्मिणी वेगळा नव्हे तो एक क्षण इच्छा रूपे धरून 16 सहस्त्र घरी वसे. म्हणजे 16,100 ठिकाणी असलेला कृष्ण जरी असला तरी ते त्याची रूपं आहेत, फक्त ती रूपं आहेत. आणि जो एक
पत्नी असलेला तो कृष्ण आहे. एवढ्या 16,100 बायका असताना सुद्धा तो एक पत्नी असा श्रीकृष्ण आहे. आणि कारण तो फक्त रुक्मिणीपाशीच आहे आणि त्याची रूपं फक्त छोटी छोटी रूपं जी आहेत ती फक्त बाकीच्या ठिकाणी आहेत. म्हणून कृष्ण हा एक पत्नी आहे. 16,400 जरी म्हणजे 100 जरी महिला असल्या बायका असल्या तरी कृष्ण फक्त एक पत्नीच आहे. हा हरी विजय ग्रंथ परमसुंदर मलय पर्वत ते तिचा समीर सुवास अद्भुत निज भक्त सेविती. तर अशा पद्धतीनं पर्वतावर ज्या पद्धतीनं एखादा सुवासिक असे फुलांची झाडं वगैरे असावी आणि त्याचा सुवास यावा तशा पद्धतीचा हा हरिविजय ग्रंथ आहे आणि आपण त्याचा सुवास इतके दिवस या ठिकाणी घेतलेला आहे. ब्रह्मानंद पंढरीनाथा श्रीधर वरदा परमसमर्था निज भक्ताची मनोरथा तुझविन पूर्विता कोण तर आपल्या मनातल्या ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करणारा हा श्रीकृष्ण आहे, पंढरीनाथ आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे आणि त्याच्या चरणाशी आपण या ठिकाणी लीन झालेलो आहोत. येथे श्री हरी विजय ग्रंथ समत हरिवंश भागवत सदा परिसुत प्रेमळ भक्त षड विषाध्यात गोड हा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.